विल्लोळी म्हणून गाव आहे त्याचं, वेल्लोडी. तिथं. हां, तो एक्साईज इन्स्पेक्टर आहे आणि मी तो मित्र आहे, आम्ही चांगले. बरं. आम्ही हैदराबादला फिरायला गेलो होतो बालाजीला, नाही का. हां. त्यावेळेस आम्ही हे पाहिलं होते पंखे बिंखे काय फिरत आहे बॉस. तर आम्ही तिथं त्या फार्मवरती असं कंपाऊंड होतं. हां. तिथं गेल्यानंतर त्यांचा मालक म्हणला, नाही साहेब म्हणलं आम्हाला बघायचं आहे अंदर बघा, एंट्री नाही. तो मध्ये एंट्री नसते. म्हणलं ठीक आहे, नसन बा. तर म्हणलं दाखवतं, त्याला एक फ्लॅग काच लावलेली असते दरवाजाला. हां. त्यांनी तिथपर्यंत नेलं आणि त्या काचातून दाखवलं, फोटो पण नाही काढून दिला. बर. मग आम्ही काय केलं, परत गाडीत बसलो. गाडीत बसल्यानंतर आमच्या ते डोक्यात आलं दोघांच्या बी. आम्ही दोघं पण असंच पुढून मंदिरावानी गेलो असं तिथं एक लॉज घेतला. कारण नसतं नाही आम्हाला, तिथं मुक्कामी राहायचं, पण तिथं म्हणलं पाहायचंच आज आहे. तिथं लॉज घेतला, तिथं मुक्कामी थांबलो. रात्री मालक निघून गेला 10 वाजता, आम्ही 11 वाजता शेड आलो परत. हां. त्या लेबर म्हणे नाही अलाउडच नाही. मग त्याला 5,000 रुपये दिले. तेव्हा त्याने आम्हाला पूर्ण चक्कर मारून दिला. आणि घरी आल्यावरती ना मी फक्त हे गुगलवर सर्च करून कुछ पाने के लिए कुछ खोना पडता बहुत कुछ खोना पडता है. जसं आपण चालू केलंय मिल्क चार्जर, तसा आपल्या कंटिन्यू पोटाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला कोंबड्यांचा. पचनक्रियेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्याच्यामुळं ॲसायटिस आहे. इन्फेक्शन नाही. ॲसायटिस म्हणजे पोटात पाणी होणे. बरोबर. तो पोटात पाणी होण्याचं प्रमाण डायरेक्ट 0 झालं. अच्छा. ॲसायटिस नाही म्हणून दुसरा काही आजारच नाही. जसं तुम्ही म्हणलं ना अपचन होणे हे ते. आता या फीडमधून जे काही थोडेफार घटक, कधी वल्ली मका आली, तिला ॲसिडिटी झाली किंवा काय झालं, त्याला पर्याय नव्हता. पण तसं हे वल्ली येऊन द्या, वाळ्याला येऊन द्या, हे सगळ्याला दळून गाडीत बाहेर. आणि 100% वैदिकचं आहे. कोणत्याही प्रकारचे अँटीबायोटिक नाही. फक्त ते विकायचा अधिकार आम्हाला नाही. आता नाही यावेळेस, पुढच्या ज्यावेळेस वेळेस. आम्ही 100% टाकू त्यावेळेस 100% देणार लोकांना. इसमें वो पाउडर चमकी है, हाँ। वो मिल्क चार्जर वाला। हाँ, तो इसमें और पहले में क्या अंतर है? बहुत फर्क है. तुमको क्या फर्क है? हमको ये मरण कमी जास्ती ना, मरण कमी हो गया। हाँ। और वजन का भी थोड़ा वो है. शेठ बोलते कि तुमको हर घंटे में जाना पड़ता था, उठाना पड़ता था, हाँ ना, अभी जगाना नहीं. पड़ता था हाँ खाने के लिए। अभी अभी नहीं है. अभी बोलते सो जाता है, आराम करता है। हाँ ना, सही है, सही है, सही में। सही में. कैसा लगता है ये प्रोडक्ट से? और क्या वो मुर्गियों में कुछ चेंज हो गया? पक्षी हाँ, बहुत चेंज हुआ. क्या चेंज हो गया? और पहले से अच्छा बेच है वो. पहले का जो वजन बेच, अच्छा है? हाँ वजन भी अच्छा वो है, शांति से बैठते हैं, शांति से बैठते हैं, स्मेल खाते भी अभी है गंदा? मस्त है, हाँ? खाते भी मस्त है, और घूमते हैं अभी? घूमते भी है. पहले पहले नहीं था ना ऐसे. पहले बैठे रहते थे, हाँ. तुमको जाना पड़ता था। हाँ ना, ओके, और वजन कैसे है अभी? वजन भी मस्त. और चमक कैसी है बच्चों की? अरे चमक एक नंबर है. हाँ। हाँ और पहले ऐसे मतलब सर्दी का प्रॉब्लम, हाँ. मरने का प्रॉब्लम, हाँ ना, बहुत ज्यादा होता था, वो अभी बहुत कम हो गया। बहुत कम हो शेष बोल रहे थे 5 ही मरता है। बस. कभी कभी बिल्कुल भी नहीं. बिल्कुल भी नहीं। हाँ, वो 2 दिन में 2-3 ऐसा. इतना कम हो गया। बहुत कम. और ये कंटिन्यू और थोड़ा बढ़ाएंगे तो मेरे हिसाब से एक भी नहीं मरेगा। हाँ ओके, हाँ, डोज बढ़ाएंगे तो बहुत बढ़िया। बहुत बढ़िया. चलो बाय बाय। बाय बाय. आतापर्यंत कोंबडी बदनाम आहे सगळ्या गोष्टीला. कोण इंजेक्शन मारितं, कोण काय भरतं, कोण काय करतं, कोण काय घालतं. झोपून देत नाही. ते परत खाल्यानंतर माणसाने खाल्ले, त्याचे परिणाम माणसावरती होत्या. पण आजची जी बॅच आहे आपल्याकडं, फर्स्ट बॅच अशी आहे की ती 100% वैदिकची अँटीबायोटिक सोडून म्हणजे अँटीबायोटिक फ्री, काहीच नाही. 1% सुद्धा अँटीबायोटिक दिलं नाही. वापरलेच. मिल्क चार्जर मी फर्स्ट डे पासून चालू केलं. बरोबर. आजचा 35वा दिवस आहे. बरं. हां. तर पहिल्या दिवसापासून आपण चालू केलं. तर आपण ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस यांनी 500 ग्रॅमनी चालू केलं होतं. आम्ही ते गायांच्या बॉडी वेटनुसार त्याचं दोघांनी फोनवरतीच काढलं होतं. बरोबर. बॉडी वेटनुसार त्याच्यात तुम्हाला काहीतरी विचारलं होतं वाटतं. पहिले 10 दिवस आम्ही 500 ग्रॅमनी दिलं, नंतर 800 ग्रॅमनी दिलं, परत 20 दिवसापर्यंत. बरोबर. 11 ते 20. बरोबर. आणि तिथून पुढे 120 पर्यंत अबाव द्यायचं ठरलं होतं. बरं, जायचं बरं. नाही का, हां, हां, जायपर्यंत. मग या बॅचला तोपर्यंत आमचे 20 दिवस झाले होते. बरं. नंतर आमचे ते पक्ष आले. बरं. मग मी तिथं 500च्या ठिकाणी 800 केलं. म्हणजे हे वाढून घेतलं प्रमाण तिकडे. हां. नाही, मी तिकडे थोडं वाढवलं. बरोबर. इकडचं काय आलं तर हा पक्षी कार्ड सोडून चाललाच नाही. हां. म्हणजे लेवल कार्डचे जे चाललं होतं ना त्या लेवलला 70 ग्रॅम मागं होता. हां. नंतर तो 35 ग्रॅम आला. आताशी कुठं रिकवर झाला. पण मग तसं तिकडं आपण थोडं वाढून टाकलं. तो जास्त पुढे चाललाय. तो 70 ग्रॅमनी प्लस आहे. प्लस आहे. हां, 70 ग्रॅमनी कार्डपेक्षा प्लस आहे. ओ, 15 दिवसात मी कुठलं त्याला मेडिसिन वगैरे बाहेरचं कुठलं आणलंच नाही, काहीच नाही दिलं. काहीच नाही बाहेरचं मेडिसिन काहीच दिलं नाही, फक्त एवढंच मिल्क चार्जर्स चालू. सब दुखो की दवा. इथं डेट रेशो लय मोठा होतो. आणि झालं कितीपर्यंत जातो तुमचा? मी पर डेला 200 कोंबड्या मेलेल्या माग. बापरे. किती मध्ये? आणि त्या बी कितीचे 10,000 मध्ये 200 कोंबड्या मेल्या. त्या बी पर डेला. पर डे? त्या बी लहान नाही बरं का, म्हणजे मोठं माल झाले हो. मोठा झाल्यानंतर. अरे बाप, ते म्हणजे तेलासारखं झालं ते. 22 की पूर्वी त्या कोंबड्यांच्या मांड्या जाड व्हायच्या पाय जाड होते असे. आणि आता पाय काकुळे त्याच्यामुळे काय व्हायचं?
मग बसून घ्यायचं ना पक्षी, म्हणजे वजन हालचाल करायचं पक्षीची हालचाल होत नव्हती, खाद्य गरकेल म्हणजे लात जरी मारे तरी उठत उठत नव्हता पक्षी. राऊंड मारला ना, लावून देत नाही म्हणजे. आता आहे ना सेन्सिटिव्हिटी त्याची एवढी वाढली चपळ झाला, चपळ. चप्पळ झाला, ऍक्टिव्हिटी त्याची एवढी वाढली ना, चालला ना माणूस तर तो पक्षी जागा करून देत चालतो. नाही तर तुम्हाला तो पक्षामधून चालायचं म्हणलं ना, मोठ्या म्हणजे पक्षामध्ये त्याला सेन्स आला, रिस्पॉन्स करतो तो. जबरदस्त. आधीच कोंबडी तुमची आधीच बसकी असेल आणि ती ज्यांनी खाली तो बसकाच होणार. सिम्पल आहे ना. मांस खाणारा माणूस आणि तूप खाणारा माणूस, तूप खाणारा माणूस मांस खाणाऱ्या माणसाला बुद्धीत आवरणार नाही, ताकदीत कमी पडेल. बुद्धीत आवरेल का? नाही बरं. नाही. सेम तसंच आहे. जर तुमची कोंबडी चपळ असेल चिकन, तर तो खाणारा सुद्धा काय राहणार? चपळ राहणार. नाही आता ऍक्टिव्हच राहणार आमच्याकडं, 100% ऍक्टिव्ह राहणार माणूस. माझ्या मागच्या बॅचचा खर्च मेडिकलचा, म्हणजे फक्त पोल्ट्रीच्या बॅचचा खर्च माझा 97,000 रुपये. म्हणजे तुमचा मेडिसिनचा खर्च 97,000. 97,000 रुपये माझ्या मागच्या दोन्ही शेडचा खर्च आहे. बर. दोन्ही शेडचा. बर. आणि आतापर्यंत माझी 3री बॅग संपत आली कशाची? मिल्क चार्जरची. बर. त्याच्यानंतर तिसरी अजून बॅग खर्च म्हणजे किती झाले ते सर? 8 त्रिक 24, 25,000 रुपये वरचे. 25,000 रुपये फक्त. बापरे, कुठला तो खर्च, कुठला हा खर्च? ॲनिमल जेअर चार्जेस देणार ना आता, हे शेवटचे 7 दिवस आहे ना, ॲनिमल जेअर चार्जेस ठेवणार आता. क्या बात आहे. आणि ॲनिमल रिझल्ट जास्त भारी येतील का? ते जास्त डायजेस्टिंग आणि आहे. ठीक आहे ना, मग आता 7 मिल्क दिवस चार्जर जे आहे ना, ते डायजेशनला थोडंसं हार्ड आहे, परंतु ॲनिमल चार्जर डायजेशनला खूप इझी आहे, खूप सहज. म्हणजे आपण काय म्हणतो एकदम सोपं पचायला, चिलेटिले त्याला एक. पहिल्या दिवसापासून जे चालू केलं होतं ना इकडे हां हां, तुमचं लक्ष होतं. हो सांगितलं त्यांनी आम्हाला, बर. आताच चालू केलेले. बर, बर. मी माझ्या याच्यावर ट्राय घेतो, तू बर. काय याच्यात पडू नको. बरोबर आहे. नाही बरोबर आहे ना, माझा आणि त्यांचा खर्च, माझ्या भाऊचा खर्च भरपूर खर्च होतो. बरोबर, बरोबर. वर्ष 2 वर्षापासून आम्ही असं झालं होतं, आम्ही भगत सुद्धा पाहिलेली. आम्ही हा सगळे भगत. भक्ताकडे जाय, त्या भक्ताकडे जाय पाहिलेले आम्ही. तुम्ही हा बघितला असता पहिला. माझा विश्वास नव्हता. स्वभाव आणि प्रभाव हे 2 शब्द आहे सर, हे लक्षात ठेवा. तुम्ही स्वभावाने वापरलं, हे प्रभावाने वापरणार आहे. आणि प्रभाव हा नेहमी ह्यांच्यावर अवलंबून राहणार आहे. त्याच्यामुळे नेहमी वापरायचं तर कशाने वापरायचं? स्वभावाने वापरायचं. त्या बॅचला आहे ना, माझा एक मित्र आहे जवळचा, आता मी नाव नाही घेत व्हिडिओमध्ये, त्यांनी मला सांगितलं का एवढं मटेरियल तू वापर, त्याची गॅरंटी मी घेतो. पण त्या प्रोडक्टची 1 किलोची किंमत 1200 रुपये होती. असं एका टायमाला 4 किलो द्यावं लागायचं. बाप. आणि असं आम्ही 16 दिवस दिला असं समजा, म्हणजे त्याची काउंट करा. विशेष म्हणजे काय झालं, त्याच्यामुळे मला 97,000 रुपये खर्च झालं. त्याच्यात रिझल्ट मला किरकोळ पण नाही आला, म्हणजे 1% पण नाही. आणि वापरावा, मी तर म्हणतो ते नाही वापरणार. नाही, ज्यांनी चार्जर सगळे नाही वापरणार. नाही वापरणार. पोल्ट्रीवाले काय आपली मला सांगा, एक मिनिट, पोल्ट्रीमध्ये नाही जर वापरणार. success झाला नसेल, कशाला सांगतो? दूध आणि दारूचा विषय घ्या. दूध आरोग्यदायी आहे का दारू? दूध तर चांगलं मिळते सगळीकडं, तरी पण लोक दारूच का पिते? गुटखा चांगला आहे का? खारी खोबरं, खाली खोबरं, तरी पण बदाम, काजू बदाम, पिस्ता कोण नाही खात, कोणी खात नाही. पण गुटखा 1 नंबर. म्हणजे मला सांगायचं काय, ही वृत्ती आहे माणसाची. वृत्ती अधोगतीकडे जाणारी, उत्तेजनासाठी स्वस्तात उत्तेजना मिळाली पाहिजे, किक बसली पाहिजे, ही पिढी तयार झाली पुढे. मोठा मुलगा आहे ना रोहन, हां. त्याला BCA करत होता. मी त्याला म्हणजे करतोय, असं, अजून हां. रनिंग चालू हां, आहे. हां. त्याला म्हणलं बाहेरून दे. आता कोंबडी आणि गाया 100% त्याला म्हणलं तुला नोकरी नाही करायची, कारण मला माहिती त्याला, तुला 4 लाखाचं पॅकेज कोणी देणार नाही महिन्याला. आणि त्याच्यापेक्षा मोठं पॅकेज मी त्याला तुला म्हणतो इडं उभं बाप. करून हां. शेतकरी बाप असा पाहिजे. ते गरीब शेतकरी, त्यांना काय सांगाल, ज्यांची म्हणजे गरीब शेती आहे, गरीब व्यवसाय आहे. नाही. आता याच्यात कसं आहे माहिती का, गरीब शेतकरी त्याची मेंटॅलिटी चेंज करणं त्यांनी पहिलं ते, तरच गरीब येतो. नाही तर मग शेतकरी कोणीच गरीब नाही. आजच्या डेटला मार्केटमध्ये कोणताच शेतकरी गरीब नाही. कोणी बरोबर कॉम्पिटिशन केली पाहिजे. केली तरच तुम्हाला काहीतरी प्रत्येकाने. भेटणार आहे. दुसऱ्याबरोबर नाही. शेतकरी हा गरीबच नाही. तुम्ही नोकरीवाला म्हणा, मी त्याला सांगा तुम्हाला गरीब येते, कारण त्याला 16,000 भेटणार आहे, 18,000 भेटणार आहे. मला माहिती, माझ्या मुलं काम करते 18,000, शेवटच्या दिवशी पैसे नाही राहत. 30 तारखेला साहेब 2,000 ॲडव्हान्स द्या, 3,000 ॲडव्हान्स द्या, हाच प्रॉब्लेम राहतो. शेतकरी कधीच गरीब नाही. कोणताच शेतकरी गरीब नाही. बरेच जण हे ट्रोल करतील. सर्वात मोठं इन्स्पिरेशन आहे ना, जे आम्हाला आमचे बाबा. आदर्श, हो, खूप मोठा आदर्श आहे आम्हाला. यासाठी जोरदार टाळा झाला पाहिजे. सगळेच वाई बघत ते फक्त मिल्क चार्जरचा विषय संपला, बरोबर आहे. आता आपण थोडंसं तुमच्या पोल्ट्रीविषयी बोलू. पोल्ट्रीविषयी काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? या पोल्ट्रीमध्ये आता मी तुम्हाला त्या दिवशी काय बोललो, ही एक प्रॉब्लेम असा होता. आतापर्यंत कोंबडी बदनाम आहे सगळ्या गोष्टीला. कोण इंजेक्शन मारितं, कोण काय भरतं, कोण काय करतं, कोण काय घालतं. स्टेरॉइड दिलं, हे दिलं, ते दिलं, ते झोपून देत नाही. ते परत खाल्यानंतर माणसाने खाल्ले, त्याचे परिणाम माणसावरती होत्या. पण आजची जी बॅच आहे आपल्याकडं, फर्स्ट बॅच अशी की ती 100% अँटीबायोटिक सोडून, म्हणजे अँटीबायोटिक फ्री, काहीच नाही. 1% सुद्धा अँटीबायोटिक दिलं नाही, वापरलेच नाही. तुम्ही पण नाही अँटीबायोटिक वापरलंच नाही. आता यांचे दुबईवाले मागला तर तुमच्या हा?
दुबईवाले दुबईवाले लागले मागे लागतील. देऊ ना, आम्ही एक्सपोर्टला तयार आहे ना आपली. बर ही फार मोठी गोष्ट आहे. अँटीबायोटिक शिवाय कोंबडी तुम्ही मोठी केली. आतापर्यंत जेवढे लोक आहे सगळ्यांनी, कोणी जंटा मारला, कोणी अमिकॅशन केलं, कोणी काय केलं. मी पण करत होतो सगळ्या बॅचला, असं काही नाही केलं नाही. मी पण केलं. तिसऱ्या दिवशी इंजेक्ट करायचो, पक्षी ट्रेसमध्ये निघून जायचा. नंतर तो परत कसं कुठंतरी बाहेर काढायचं. 100-125 ग्रॅमला त्याला ट्रेस वेल दे, हे दे, ते दे, सगळं देऊन बाहेर काढायचो. पण आजची अशी कंडिशन आहे का त्याला अँटीबायोटिक काय दिलंच नाही. का हो? लोक म्हणायचे पहिले का बुवा कोंबड्यांना टेम्परेचरमुळे प्रॉब्लेम येतो. मग आता तुम्ही एसी केल्या सगळ्या तरी प्रॉब्लेम येतात. नाही, तो प्रॉब्लेमचा आणि एसीचा काही संबंध नाही. नाही. एसीचा फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की तुमचं आहे ना इन्व्हायरमेंट कंट्रोलर म्हणजे टेम्परेचर मेंटेन फक्त तुम्हाला 26चं एक टेम्परेचर प्रॉब्लेम दिलं ना, तुमचा सॉल्व्ह झाला. 26चं टेम्परेचर दिलं ना, तर हां. तुम्हाला ते 26चं टेम्परेचर दिवसा पण भेटतं आणि रात्री पण भेटतं. बरं ठीक आहे. आता ह्या दिवसात कसं होतं, आमचा ड्राय भाग होता. जर समजा ओपन शेड असतं ना, तर आमच्याकडे 42 येतं का 45 येतं माहित नाही. हा. आणि रात्रीचं टेम्परेचर परत 12 पण यायचं, 12-14 येतात 2-3 दिवसापासून. बर बर मग त्याच्या तो मधला गॅप लय मोठा आहे ना. मग त्याला ती बॉडी फ्लक्च्युएशनला तिचं वजन समजा 1.5 किलो असेल किंवा 1500 साईज असेल, 1800 असेल किंवा काही काहींचे छोटे पक्षी 500 ग्रॅम 700 ग्रॅम, त्याला ती बॉडी ऑब्झर्व नाही करत ना. बर तो प्रॉब्लेम होऊन जायचा. बरं. तसं आता काय आमच्या इथं कसं आहे, आमच्याकडे स्टेबल टेम्परेचर असतं. बरं. एक दिवसा जे राहते तेच रात्रीत राहते. बर रात्रीच राहते ते दिवसा राहते. आतमध्ये. हो. बर मग आता तुम्ही समजा ते झालं, मग तरी पण प्रॉब्लेम काय काय तुमचे वेगवेगळे चालू होते. प्रॉब्लेम हा आता हे व्हायरल, आता हे जे दिवस चालले ना, हां. हे सगळ्यात जास्त घाण. बरं. म्हणजे इथून पुढचे जे दिवस आहे ना आमच्यासाठी, बॅच पाऊस ठेवतच नाही. पडेपर्यंत लॉटच नाही घेत. नाही, टेम्परेचर वाढलं का बॅक्टेरियल लोड वाढत चालतो. बर बॅक्टेरियल लोड वाढत चालला का आमच्या व्हायरलचं प्रमाण वाढत चालतं. हा हा व्हायरलचं प्रमाण वाढत चालतं. बरं. व्हायरलचं प्रमाण चालू झालं का मग डेथ रेशो वाढतो. हा डेट म्हणलं तिथं विषयच नाही परत. किती मॉर्टिलिटी रेशो राहतो तुमच्याकडे. तसं काही नाही. तुमचा विंडी सरासरी. आरडी जर आला, असं जर नॉर्मल जर केला तर हां. तुमचं 10, 15, 20 असं चालू राहतोच. राहतो नाही का. हां. असं म्हणजे नॉर्मली असं काही बरं. प्रॉब्लेम नाही. बर पण जर आजार आला तर मग 200, 500, 1000 एका दिवसाला अर्धा शेट टेकेल लोकांचे. अरे बापरे इथपर्यंत. हा, एकदा- बरं सरासरी वर्षभरामधून किती लॉट जातात आमचे 8 लॉट जाते. तुमचे हा, आणि जनरल लोकांचे. त्यांचे 5 किंवा 6. बरं काय कारण ओपनवाल्यांचे- जास्त जाण्याचं कारण. आमचं कमी दिवसात प्रोडक्शन तयार होतं. ओके बरं एक नंबर. 52-54 दिवस ज्यांना लागत आहे ना, तिथे हां. आम्हाला 40 दिवस लागतात. बरं आमचे अजून पुढचे 12-13 दिवस वाचतात. तुमचं कोणता रेशो म्हटलं तुम्ही फूड आणि FCR रेशो काय आहे तुमचा. एफसीआर जो आहे आमचा वाला, हां. आमचा आत्ताचा माझा एक पूर्वीच सांगा मला. मिल्क चार्जर पूर्वीच सांगा सगळं. मिल्क चार्जर पूर्वीचा आमचा पण चालायचा बरं का, असं काही नाही तरी की पण down होतं. सरासरी. पण मग तो 50, 55, 60, 62 हां मॉर्टिलिटी जर जास्त झाली तर मग तुमचं एफसीआर लेवल वाढत चालत. बर जेवढी मॉर्टिलिटी कंट्रोलमध्ये हां. तेवढा एफसीआर तुमचा कंट्रोलमध्ये. बर मॉर्टिलिटी वाढली म्हणजे काय, खाद्य खाऊन पक्षी मिळाला, तो कोणत्या कंपनीच्या फायद्याचा नाही, आमच्या पण फायदा. बरोबर बरोबर दोघांचे काउंटिंग बरोबर. चुकायची तिथं. बरोबर आणि इथं कसं आहे, ज्यांनी खाल्लं ना त्याचं वेट येणार आहे काट्यामध्ये, बरोबर. त्याच्यामुळे तुमचा एफसीआर रेशो तुमचा वाला जो आहे तो मेंटेन. हां हां बरं आता माझा किती काल काढला तर 1.52, 1.54 होता नाही का. बरं किती असायला पाहिजे तो. तो अजून 2-1 पॉईंट म्हणजे 2-3 पॉईंट कमी, तो असा अंदाजे काढला जातो ना बरं, फार्ममध्ये. बरं. पण ज्या दिवशी 100% कार्ड क्लोज होईल, बर 100% कार्ड क्लोज होईल ना, त्यावेळेस आम्हाला तो म्हणजे माझा 1.47, 1.48 आरामशीर यायला पाहिजे असं काही नाही. अच्छा हां. मग तुम्हाला पूर्वी येणाऱ्या समस्या नाही आता त्या कमी झालेल्या समस्या काय काय मिल्क चार्जरने. मिल्क चार्जर मी फर्स्ट डे पासून चालू केलं. बरोबर पहिल्या दिवसापासून त्यांनी म्हणजे जानेवारी का नाही, तुमचा नाही, बॅच आल्यापासून. बॅच आमचा बरं. बॅचचा पहिला किती दिवस झाले? पक्षी आले, आजचा 35वा दिवस आहे. बरं हां तर पहिल्या दिवसापासून आपण चालू केलं. तर मी हर्षल सरांशी बोललो होतो नाही का? सोबत बॅच तुमच्या. नाही बरं, त्यांची माझी एक बॅच सोबतची तिकडची 16 दिवसाची. ओके हां आणि ही बॅच पुढे होती. बरं आपण हिला पहिलं वापरायला घेतलं. बरं बरं ही 15 दिवस प्लस होती, बरं ते 15 दिवस मागं होत्या. मग आपण ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस यांनी 500 ग्रॅमनी चालू केलं होतं. आम्ही ते गायांच्या बॉडी वेटनुसार त्याचं दोघांनी फोनवरतीच काढलं होतं. बरोबर, बरोबर. बॉडी वेटनुसार त्याच्यात तुम्हाला काहीतरी विचारलं होतं वाटतं, पण मग हां. हर्षल सरांनी म्हणले होते मला जसं, हम्म. तर ते हे झालं होतं. बरं पहिले 10 दिवस आम्ही 500 ग्रॅमनी दिलं, नंतर 800 ग्रॅमनी दिलं परत 20 दिवसापर्यंत. बरोबर. 11 ते 20 बरोबर आणि तिथून पुढे 120 पर्यंत अबाव द्यायचं ठरलं होतं. बरं, जायचं बरं. नाही का हां, हां, जायपर्यंत. मग या बॅचला तोपर्यंत आमचे 20 दिवस झाले होते. बरं. नंतर आमचे ते पक्ष आले. बरं बरं मग मी तिथं 500च्या ठिकाणी 800 केलं. म्हणजे हे वाढून घेतलं प्रमाण तिकडे. हां नाही मी तिकडे थोडं वाढवलं. बरोबर. इकडचं काय आलं तर हा पक्षी कार्ड सोडून चाललाच हां नाही. हां हां म्हणजे लेवल कार्डचे जे चाललं होतं ना त्या लेवलला 70 ग्रॅम मागं होता. हां हां नंतर तो 35 ग्रॅम आला. आत्ताशी कुठं रिकवर झाला. झाला. हा आता कार्ड टू कार्ड चालला नाही का. बरं, म्हणजे बरं, आता कार्ड 35ला 2 किलो पाहिजे तर आज आपला 2 किलो आहे. ओके ओके हां पण मग तसं तिकडं आपण थोडं वाढून टाकलं. तो जास्त पुढे चाललाय. तो 70 ग्रॅमनी प्लस आहे आता. प्लस आहे. हा 70 ग्रॅमनी पेक्षा. कार्डपेक्षा प्लस आहे. ओके म्हणजे तिथं आजचा 18-19 दिवस असेल ना, बर तर तिथली 750 साईज होती ती आपली 850. तिथं रेशो काय येईल आता मग तुमच्यामध्ये. एफसीआर ना, हां. एफसीआर तिथला कमी आहे 1.35च्या आसपास असं. हां आतून 15 दिवसात मी कुठलं त्याला मेडिसिन वगैरे बाहेरचं कुठलं आणलंच नाही.
काहीच नाही दिलं काहीच नाही, बाहेरचं मेडिसिन काहीच दिलं नाही, फक्त एवढंच मिल्क चार्जर्स चालू हो. सब दुखो की दवा. नाही, आता काय होईल ते, आता अनुभव तर काय त्याचा आम्ही घेतला Result? पहिलीच वेळ आहे आमची. रिझल्ट कसा आहे पण आतापर्यंत? हा, रिझल्ट आम्हाला जेव्हा बॅच जाईल त्यावेळेस नाही नाही आतापर्यंत ऑब्झर्वेशन काय? आतापर्यंत एकदम ओके. काहीच टेन्शन प्लस नाही. मध्ये येतो. माझे एक 16 दिवसाच्या मान्याने एक 28 एप्शर. बापरे. एक 28 एप्सर असून तो वजनाला प्लस मध्ये माझ्यापेक्षा. आमच्या दोघांच्या कंपन्या वेगळ्या वेगळ्या आहे. हा, मी तरी पण शालीमारची म्हणजे- टाकतो, ते ओमचिकचे टाकतात. काय काय कंपन्या वेगळ्या वेगळ्या आमच्या दोघांच्या. तुमची कोणती आहे? माझी शालीमार म्हणून आहे, तुमची? त्यांची ओमचिक्स म्हणून. होम चिक्स. म्हणजे तुमचं आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे इथून मागचा, आणि हा एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला विशेष काय मग आम्ही म्हणजे कोंबडी धंद्यामध्ये आता ते जवळ आहे ना, असं वाटायचं यायला धंदाच बंद करून टाका. असं वाटत हा, होतं वाटलं. का? कारण काय त्याचा जर हा फायदा तुम्ही म्हणले होते का बंद poultry करायचे म्हणून विषय आता- आले होते, गाय घ्यायचं चाललं होतं. का बरं? मग आता कोंबड्या बॅचच बसा ना, मागच्या 2 वर्षापासून आहे ना बॅचच बसा म्हणजे बसा. काय? ड्राय बाग आहे ना, हा. हा बॅक्टेरियल लोड जास्त आहे बरोबर आहे. काय होतं आणि इथं डेट रेशो लय मोठा होतो. आणि झालं कितीपर्यंत जातो तुमचा? मी पर डेला 200 कोंबड्या मेलेल्या माग. बापरे. किती मध्ये? आणि त्या बी कितीचे 10,000 मध्ये 200 कोंबड्या मेल्या, त्या बी पर डेला. पर डे? त्या बी लहान नाही बरं का, म्हणजे मोठ्या माल झाल्या हो? मोठा झाल्यानंतर. अरे बाप, ते म्हणजे तेलासारखं तुमच्या झालं ते. 2200-2300 किलो साईज झाल्यानंतर जर कोंबडी मिळाली ना, डाळिंबाच्या शेतकऱ्यांसारखं झालं ते. सगळ्यात मोठं टेन्शन. डाळिंब हार्वेस्टिंगचा वेळ आणि तेल आला. 22-23 साईज झाल्यानंतर 2 किलो प्लस किती झाल्यानंतर मोठं नुकसान आहे ते? जर मिली हा. तर मग त्याच्यासारखी मोठी नुकसान काचीच नाही. तुमच्या चिक्स मध्ये किती मरून द्यावं त्याचं टेन्शन नाही. चिक्स मध्ये एफसर मेंटर ना, एक खाद्य 4 किलो खाद्य खाऊन कोंबडी मारणार आहे, आणि दुसरी कोंबडी तिला 4 किलोला कव्हर करत नाही ना. तुम्ही नाही किती करू खाऊ शकत, घाला तिला, नाही काजू करू बदाम शकत. लावा तरी ती करत नाही नाही. करू शकत. कंपनी पण झोपते ना. म्हणजे मेन तुमचा जो मॉर्टिलिटी रेशो आहे तोच FCR ला इफेक्ट करतो. आमचा मोर्टिलिटी रेशो आहे ना, म्हणजे 28 वजनापेक्षा तो जास्त महत्त्वाचा आहे. 28 दिवसानंतर आमच्या मोर्टिलिटी झालीच नाही पाहिजे. आज आता माझे 16 दिवसाला फक्त एका सेडला किती 84. बर किती हजारामध्ये? 9,000 मध्ये. 9,000 मध्ये फक्त 84. हा, मागच्या वेळेस तेच 9,000 मध्ये 325 होती. 325 होती. आणि तरी तुमचं अजून म्हणजे अजून तुम्ही सेट नाही झालं प्रमाण. अजून प्रमाण थोडं वाढवलं तर समजा, प्रमाण चालू केलंय आता. थोडं वाढवलं तर अजून नाही, तुम्ही अजून वाढवू शकता ना. आता येईल चार्ज द्यायचं आम्हाला. यांनी ज्या मग त्याला एक तुफान काम होईल. आम्हाला द्यायचंच येईल चार्ज. मी बॅगच मागवली त्यासाठी. तुम्ही जास्त प्रमाण जर वाढवलं त्यांनी साईड इफेक्ट काहीच नाही होत. तुम्ही एक सांगत होते की पूर्वी त्या कोंबड्यांच्या मांड्या जाड पाय व्हायच्या पाय पाय जाड होते असे, आणि आता पाय काकुळे आणि असे त्याच्यामुळे काय व्हायचं? नाही. मग बसून घ्यायचं ना पक्षी, म्हणजे वजन हालचाल करायचं पक्ष्याची नाही. हालचाल होत नव्हती. खाद्य गरकेला म्हणजे लात जरी मारे तरी उठत नव्हतं. उठत नव्हता पक्षी, राऊंड मारला ना. लावून देत नाही म्हणजे. आता आहे ना सेन्सिटिव्हिटी त्याची एवढी वाढली चपळ झाला, चपळ. चप्पळ झाला, ऍक्टिव्हिटी त्याची एवढी वाढली ना, चालला ना माणूस तर तो पक्षी जागा करून देत चालतो. नाही तर तुम्हाला तो पक्षामधून चालायचं म्हणलं ना, मोठ्या मग पक्षामध्ये त्याला सेन्स आला, रिस्पॉन्स करतो तो. जबरदस्त. आधीच कोंबडी तुमची आधीच बसकी असेल आणि ती ज्यांनी खाली तो बसकाच होणार. नाही सिम्पल आहे ना. मांस खाणारा माणूस आणि तूप खाणारा माणूस, तूप खाणारा माणूस मांस खाणाऱ्या माणसाला बुद्धीत आवरणार नाही, ताकदीत कमी पडेल. बुद्धीत आवरेल का? नाही बरं. नाही. सेम तसंच आहे. जर तुमची कोंबडी चपळ असेल चिकन, तर तो खाणारा सुद्धा काय राहणार? चपळ राहणार. नाही आता ऍक्टिव्हच राहणार आमच्याकडं, 100% ऍक्टिव्ह राहणार माणूस. म्हणजे तो जो तुमचा आर्थिक बाजू आहे, तुम्ही जे म्हटले की कोंबडी व्यवसाय नको असं वाटत होतं, एसी साईडला खर्च मोठा आहे. तुमचं लाईट बिल आहे 30-32 हजार रुपये. लाईट गेली तर 1 मिनिट त्याला लाईट डिझेल. लगेच जनरेटर आहे. हां. 25 kV जनरेटर टाकलेले बरोबर. मोठे. ती लाईट 2 तास जाती का खेड्यावर 4 तास जाती याची तुम्हाला guarantee एक आयडिया सांगतो मी अजून एक. पूर्वी जर तुमचं ज्यावेळेस तुम्ही मिल्क चार्जर चालू नव्हतं तेव्हा तुम्ही मेडिसिन्स वगैरे बाकी सगळे केमिकलच मिनरल्स वगैरे बरोबर आहे ना. आता तुम्ही केमिकलमध्ये काय काय देत होते पहिले? मिनरल्स. नाही. आता आमच्या कसं राहतं माहिती का, पूर्वी. पहिल्यांदा तुम्हाला पहिल्या तिसऱ्या दिवशी Antibiotics. पहिल्या तिसऱ्या दिवशी तिला इंजेक्ट करायचा. बरोबर. इंजेक्टला जेंटा राहणार, हां. अमिकासिन राहणार, टायलोसिन राहणार. बरोबर. त्याच्यानंतर म्हणजे प्युअर अँटीबायोटिक आहे, याच्यात बरं. काही विशेष नाही. त्याच्यानंतर परत 7व्या-8व्या दिवशी तुम्हाला परत एक एसीबी म्हणजे झेलून करायचे बा पहिले सुरुवातीला. एसीबी प्रीमिक्स म्हणून एक पावडर येते, किंवा मग तुम्हाला दुसरा असं, पण मग अँटीबायोटिकच द्यायचं परत बरोबर. थोड्या ह्याच्यात, हां, नाही हां. का? परत 17-18 दिवसाला परत छोटं मोठं अँटीबायोटिक द्यायचं. आणि बरं. 18-19 दिवसाला तुम्हाला 100% सर्दी येणार. सर्दी आली म्हणजे तुम्हाला परत एन्ड्रोसिन द्यायचं. एन्ड्रोसिन द्यायचं म्हणजे ते परत हायरच अँटीबायोटिक घ्यायचं. बरोबर बरोबर. आणि त्या हायर अँटीबायोटिकने सगळं येऊन जायचं. अच्छा. म्हणजे तुम्ही अँटीबायोटिक झालं की नंतर त्याला काय इनपुट द्यायचे मग? पैसे कोण सोडून द्यायचे नंतर नको वाटायचं. शेवट आली तर मग आपली नको बॅच वाटायचं. काय नको वाटायचं? बॅच. आता जर मी एवढे औषधं देऊन अँटीबायोटिक देऊन जर तो कव्हरच होत नाही म्हणजे मग कंपनीला मग आम्ही म्हणणार हो घ्या. माझ्या मागच्या ताटाचे बॅचचा 2 खर्च किलो मेडिकलचा, घेऊन- म्हणजे फक्त पोल्ट्रीच्या बॅचचा खर्च माझा 97,000 रुपये. मागच्या बॅचचा 97,000 मेडिकलचा? हा मेडिकलचा. म्हणजे माझ्याकडे बिल आहे त्याचे.
97,000 रुपये, 25,000 कोंबड्यांचे 97,000 रुपये माझं बिल आहे. म्हणजे तुमचा मेडिसिनचा खर्च 97,000 रुपये. 97,000 रुपये माझ्या मागच्या दोन्ही शेडचा खर्च आहे. बरं. दोन्ही शेडचा. बरं. आणि आतापर्यंत माझी 3री बॅग संपत आली कशाची? मिल्क चार्जरची. बर त्याच्यानंतर अजून म्हणजे खर्च किती झाले ते सर? 8 त्रिक 24, 25,000 रुपये वरचे, 25,000 रुपये फक्त. बापरे, कुठला तो खर्च कुठला हा खर्च, आणि वरून गेले ना याच्यामध्ये. टेन्शन नाही, मॉर्टलिटी झाली नाही, बरोबर. तुमची सर्दी अजून आली नाही. आजचा माझा इथं 35वा दिवस आहे. हां. सर्दी अजून आज आवाज म्हणजे बिलकुल नाही, एकदम चाकचाक नाही, चुकचुक नाही, काहीच नाही. नाही तर एवढ्या दिवसामध्ये आता आजूबाजूला सगळ्यांना सर्दी आली. हां. माझ्याकडे आली 17-18 सर्दी आली, आता थंडीचा पिरियड कारण वातावरण एवढं चेंज झालं ना एवढ्या 4 तुम्ही दिवसात. टेम्परेचर जरी मेंटेन केलं तरी पण ते असं आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम होतो. नाही वातावरण व्हायरल प्रॉब्लेम हा. बर बर. 8 वा 5 दिवस, एक दिवसात 4-5 दिवसात करू. म्हणजे झालं तुमचं काम. 40व्या दिवशी आपण फायनल होणार. बापरे, म्हणजे आणि 95,000चा खर्च 30,000वर. नाही एवढा 97,000 खर्च करून मी 1,40,000 रुपये चेक घेतलेला आहे फक्त. कारण हो, एफशेअर डॉक्टर, बिघडला ना. हा? एफशेअर बिघडला ना आमचा. हा. एफशेअर बिघडल्यामुळे 1,71 एफशेअर गेल्यामुळे मला फक्त 1,41,000 रुपये भेटले बर. एवढा खर्च करून. आता एक जनरल आयडिया काय? आजही लिफ्टिंग केली तरी मला 2,00,000 प्लस पैसे भेटतात. आजही केली तरी मला 2 प्लस, म्हणजे आज संध्याकाळी 2100-2200 पक्षी यायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही आता ॲनिमल चार्ज देणार नाही म्हणलं होतं, आणखीनच त्याचा रिपोर्ट वाढेल. हा, ॲनिमल जेअर चार्ज देणार ना आता. हे शेवटचे 7 दिवस आहे ना, ॲनिमल जेअर चार्जेस ठेवणार आता. क्या बात आहे. आणि ॲनिमलचे रिझल्ट जास्त भारी येतील का? ते जास्त डायजेस्टिंग हा, आहे. नाही, ठीक आहे ना. मग आता 7 मिल्क दिवस चार्जर जे आहे ना ते डायजेशनला थोडंसं हार्ड आहे, परंतु ॲनिमल चार्जर डायजेशनला खूप इझी आहे, खूप सहज. म्हणजे आपण काय म्हणतो एकदम सोपं पचायला, चिलेटेड आहे त्याला, एवढा फरक आहे त्याच्यामध्ये. आणि हे जर असं जर झालं हा. ना तर मी पुढचा फर्स्ट डे पासून डायरेक्ट ॲनिमल हेल्थ चार्जर्स वापरणार. फर्स्ट डे पासून म्हणजे हाय त्या कॉस्टिंगमध्ये. असं नाही का बा तुम्ही 500 ग्रॅमच्या जागा 300 ग्रॅम देणार, 800 ग्रॅम देईल. खूप क्रिटिकल आहे, लोक असं म्हणतात पोल्ट्री व्यवसाय. नाही तसं केलं तर सोपं पण आहे, पण मग फक्त या व्हायरललाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे जर मी जे नेहमी म्हणतो की कमजोरीमुळे रोग येतो, आम्ही कमजोरीच ठेवली नाही. ICU बंद झाला आमच्या याच्यामध्ये. एक ICU राहायचा, म्हणजे एक असं पार्टेशन टाकायचं आणि तुम्ही पण त्याच्यात करायचे का ICU? हा, मग ते मध्ये ICU ठेवावं लागतं. पार्टेशन टाकून आहे ना, करा तो डॉक्टर आहे. लंगड्या पांगडा आहे ना. नाही आमचं कोंबडीचा ICU राहतो ना, एक कोंबडीचा आहे ना, एक ICU रूम राहतो. बाप रे. आपल्या का पण आहे ICU रूम, पण 30-35 कोंबड्या जास्त. बर. पूर्वी पुरी डायरेक्ट 200, 250, 300 अशात लंगड्या कोण पांगड्या नाही का, त्या सगळे धरावं लागतात. आता ते 10,000 मध्ये सगळे सारखे नाही ना. बरोबर आहे. पण आता ते सगळ्या गोष्टी आता 30च आहे मध्ये मोजून दाखवतो. आता व्यवसाय कसा वाटतो नवीन बॅचचा आताचा? आता नवीन मध्ये आता सर काय झालं माहिती का, आता सगळ्यांच्या मध्ये आमच्या भाऊचं म्हणणं असं आहे का आता शेवटपर्यंत ज्या दिवशी तुही बॅच जाईल म्हणजे माझी, आता सगळ्यात जायला फर्स्ट माझीच आहे. म्हणजे 5 दिवसात अजून 100% जाणार. बरोबर. 5 दिवसामध्ये आपला सगळा हिशोब येईल. हिशोब तर म्हणजे आता आजची अशी कंडिशन आहे का आता बॅच 100% हातात आहे. बरोबर आहे. हातात म्हणजे का 2200 साईज आहे. बरोबर आहे. आजही काही प्रॉब्लेम आला तर आपण संध्याकाळी लिफ्टिंग टाकू शकतो, बरोबर बरोबर. उद्या टाकू शकतो, म्हणजे 100-150ला आपण हे करू शकतो. पण मी फर्स्ट डे पासून माग 5 मर चालू आहे. बर. फर्स्ट डे पासून बर. पहिल्या दिवशी 5 सापडले, दुसऱ्या दिवशी 5च सापडले. हां हां. फक्त मधीच एक दिवस 9 सापडेले, नाही तर 5चा आकडा सुटलाच नाही आतापर्यंत. बर. पूर्वी 50, 45, 45 पण लहान म्हणजे ज्यावेळेस पक्षी सेट होत नाही ना पहिल्या दिवशी फर्स्ट डेला, तेवढ्या याच्यात 50 आकडा 5 वर. हा 5 पहिल्या दिवसापासून 5. मी तुम्हाला कार्ड दाखवतो. नाही याच्या आधी आमचं नाही का प्रॉब्लेमच चालू होता. भाऊचा माझा सेम अशी story. तुमचा किती आहे पोल्ट्री? आमचे 20,000 पक्षी. बापरे, तुमचं पण मोठाच आहे. हो, मग काय तुम्हाला हे जे सांगत होते आता? नाही भाऊने पहिल्या दिवसापासून जे चालू केलं होतं ना इकडे हां हां, बॅग तुमचं लक्ष होतं. हो सांगितलं त्यांनी आम्हाला. बर. असं चालू केलेलं बर, बर. मी माझ्या याच्यावर ट्राय घेतो, तू बर. काय याच्यात पडू नको. बरोबर आहे. नाही बरोबर आहे ना, माझा आणि त्यांचा खर्च, माझ्या भाऊचा खर्च भरपूर खर्च होता. बरोबर बरोबर. 1-2 वर्षापासून आम्ही असं झालं होतं, आम्ही भगत सुद्धा पाहिलेली. आम्ही हा सगळे भगत भक्ताकडे जाय त्या भक्ताकडे जाय पाहिलेले आम्ही. तुम्ही हा भगत बघितला असता पहिला. माझा विश्वास नव्हता. हा भगत होता. माझा विश्वास नव्हता या गोष्टीवरती, पण मी गेलो यांच्या संग. नाही का? डॉक्टर? असं आम्ही भरपूर काही पाहिले. तुम्ही बाहेरचं पण कोणी सांगितलं. गायामध्ये सुद्धा नाही पण चुकीचं नाही ते. हा नाही त्यांनी सुद्धा आणला असता बघत ज्यावेळेस आमचं सक्सेस झाला असं. सक्सेस झाला. आता मी तुम्हाला बघत success बघत केला. आणला. तरी मग आता हे झालंच ना. सक्सेस झालं असतं मग तिने मला धागा दिला असता. त्यांनी आज धागा तोरा दिला असते तुम्हाला मिल्क भाऊ चार्जरचा. काय बोलले, तू काय याच्या खर्चात पडू नको, बरोबर. मी करतो, माझे चांगलं आलं ना तुझं आपण चालू करू. माझी बॅच बी लेटच होती आणि मी सुद्धा आता चालू करणार. ओके. आता याच्यामध्ये एक धोका काय राहतो लक्षात घ्या. समजा अलर्ट राहणं. SCT वैदिकमध्ये काय आहे, समजा तुम्ही मिल्क चार्जर वापरताय, तुम्ही समजा एखाद्या माणसाने शंकाखोर मंत्र्याने जर वापरलं त्याला कधीच रिझल्ट येत नाही. Result येणार नाही. येतच नाही. आत्तापर्यंत माझा अनुभव आहे.
ज्या घरामध्ये शंकाखोर माणसं आहे, एकही श्रद्धाळू नाही आहे, त्या घरामध्ये रिझल्ट येत नाही. आणि आता हे सायन्ससुद्धा मान्य करायला लागलेलं आहे की तुम्ही पाण्याचं जर चांगल्या भावनेनं पाहिलं तर पाणी वेगळं स्ट्रक्चर तयार करतं, आणि तुम्ही पाण्याचं जर रागाने बघितलं तर पाण्याचं स्ट्रक्चर लगेच काय होतं, चेंज होतं. वैदिक जे आहे ते हे जिवंत तंत्रज्ञान आहे. तुम्ही मिल्क चार्जर जर पॉझिटिव्ह एनर्जीने वापरलं, पूर्ण श्रद्धा टाकून, तुमच्यासारखा खतरनाक रिझल्ट भेटतो. आणि जे लोक शंकाखोर नजरेने वापरतात, शंका मनात आली तर रिझल्ट नाही भेटत त्यांना. हे आत्तापर्यंतचा अनुभव आहे. त्याच्यामुळे तुम्ही वापरताना पूर्ण श्रद्धेने वापरा, कारण सायन्ससुद्धा इमोशन्सला महत्त्व देतं. त्या माणसाच्या वापरणारा जो माणूस आहे त्याची जर मनामध्ये शंका असेल, मॅडम का बाबा याचा रिझल्ट येईल का, यांना चांगला येतो, आपल्याला येईल का, तर त्या शंकाखोर नजरेने वापरलं तुम्हाला येणार नाही रिझल्ट. हे बी तेवढं सत्य आहे. का बरं येत नाही ते सांगतो तुम्हाला मी. तुम्ही ज्यावेळेस शंकाखोर नजरेने वापरता त्यावेळेस तुम्ही कमी जास्त प्रमाण करता, त्यावेळेस तुम्ही बाकीचे पर्याय वापरून बघता. समजा ते मागाशी काका होते ना, ते गेले वाटतं ना, हां, मग त्यांच्या आयुष्यामध्ये समाधान का बरं नाही, त्यांच्या डोक्यामध्ये सगळं निगेटिव्ह भरलेलं आहे. म्हणजे त्यांच्या डोक्यात फक्त तक्रारी, त्यांना तुम्ही जर बोलायला लावलं ते फक्त तक्रारी करणार. त्यांना तुम्ही सोल्युशन जर सांगितलं ना ते त्यांच्यावर लक्ष देणार नाही. ते म्हणतात नाही मी विचार करतोय, मी विचार करेल. आणि जरी त्यांनी वापरलं, तुम्ही आग्रह केलं तरी पण ते तुमचे दोष काढणार आणि ते कसं फेल आहे हे तुम्हाला सिद्ध करून दाखवणार. नाही, आता याच्यात मी ज्यावेळेस वापरलं ना त्यावेळेस मला कोणी वापर नाही म्हणलं, मी फोर्स केला होता सर. लक्षामध्ये मी फोर्स केला होता का जर गायामध्ये रिझल्ट आहे तर कोंबड्यामध्ये काय आहे? म्हणून ते म्हणे हेच वापरायचंय. म्हणलं हेच वापरायचं, मग हे कसं वापरायचं? म्हणलं याला तर खाद्यात टाकून वापरू शकत नाही, कारण एवढ्या कोंबड्याला एकाला खाद्यात कसं टाकणार? ते म्हणे मग पाण्यात द्या. पाण्यात कसं द्यायचं? तर मग त्यांनी मला ते शेड्यूल सांगितलं. बरोबर. पाण्यात एवढं टाका. त्यांनी सांगितलं 12 तास भिजत ठेवा. मी 24 तास भिजत ठेवलं. तुमच्या जबाबदारी केलं तुम्ही. हा, मी 24 तास भिजत ठेवलं ना. मग 24 तास भिजत ठेवलं. 24 तासानंतर त्याचं डायरेक्ट म्हणजे तेवढा ट्रेस हेल्थ चार्जर जास्त गरज नाही तुम्हाला भिजवायची. हेल्थ चार्जर तो लवकर लगेच मिक्स होणार, कारण ते डायजेस्टेड आहे पूर्ण. अच्छा. तुम्हाला ते 24 तास काय लागलं, कारण ते डायजेस्टेड नाही आहे. तुम्ही हे सगळं तुम्हाला कुणी आग्रह केला नव्हता, त्यामुळे तुम्ही वापरलं. म्हणजे तुमची निर्णय होता, तुमचा निर्णय होता. त्याच्यामुळे मला पॉझिटिव्ह आलं. करेक्ट. आणि हा निर्णय जर दुसऱ्याचा असेल, मजबुरीनं असेल, तर तो निर्णय तुमचा कायम अर्धवट असतो. करू का नको, आपण म्हणतो ना, धरसोडपणा असतो, मनामध्ये दुविधा असते. दुविधाने माणसाने काही काम करू द्या, कधीच सक्सेस होत नाही. म्हणजे समस्या प्रोडक्टची नसते, कंपनीची नसते, व्यवसायाची नसते, समस्या आहे ना दुविधेची असते. जो माणूस दुविधेने करतो ना तो आयुष्यामध्ये कायम अडचणीत येतो. जर काही गोष्ट करा पण पूर्ण समर्पण वृत्तीने करा, भले त्याच्यामध्ये डुबू आपण तरी चालेल, पण तो अनुभव घेऊन बाहेर पडा. मनापासून गेलं. लक्षामध्ये एवढंच. हा जुने लोक नाही म्हणते मोकळ्या हाताने खर्च केले पैसा कुठून नाही येतो. करेक्ट. क्या बात बोले, क्या बात बोले. स्वभाव आणि प्रभाव हे दोन शब्द आहे सर, हे लक्षात ठेवा. तुम्ही स्वभावाने वापरलं, हे प्रभावाने वापरणार आहे. आणि प्रभाव हा नेहमी ह्यांच्यावर अवलंबून राहणार आहे. त्याच्यामुळे नेहमी वापरायचं तर कशाने वापरायचं, स्वभावाने वापरायचं. स्वतःचा भाव टाकून वापरायचं. जरी तुम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेतली तरी स्वभावाने वापरा, तुमच्या इच्छेने, स्वयंप्रेरणेने वापरा. आलं लक्षामध्ये. आमच्या बॅचला आहे ना, माझा एक मित्र आहे जवळचा, आता मी नाव नाही घेत व्हिडिओमध्ये, त्यांनी मला सांगितलं का एवढं मटेरियल तू वापर, त्याची गॅरंटी मी घेतो. त्याच्या प्रोडक्टचं पण नाव नाही घ्यायचं आपल्याला, पण त्या प्रोडक्टची 1 किलोची किंमत 1200 रुपये होती. 1 किलोची. हां. आणि असं एका टायमाला 4 किलो द्यावं लागायचं. बाप. आणि असं आम्ही 16 दिवस दिला असं समजा. म्हणजे त्याची काउंट करा. आणि हे मी पण वापरलं, यांना वापरायला लावलं आणि यांना वापरायला. विशेष म्हणजे काय झालं, त्याच्यामुळं मला 97,000 रुपये कर्ज झालं. म्हणजे ते जे झालं ते माय बिल झालं. आणि त्याच्यात रिझल्ट मला किरकोळ पण नाही आला, म्हणजे 1% पण नाही आला. त्यांना नाही आला, आम्हाला नाही. कोणालाच नाही आला, आम्हाला तिघांना पण 1% रिझल्ट नाही आला. आणि त्याचं कारण आज झालं, समोरचा माणूस मित्र असल्यामुळे त्याला बोलू शकत नव्हतं. तो म्हणला यार तुमचा तो पण आला, त्याने विजिट केली, त्याला कोंबड्यामधलं, तो पण डॉक्टर आहे कोंबड्यांचं, त्याने PM करून बघितलं, सगळं पाडून पाहिलं, सगळं करून पाहिलं. तो म्हणला यार तुमचं हे सगळं त्या औषधाच्या पलीकडे निघून गेलं मला, नाही का, हे म्हणजे त्याचा तो व्हायरलच त्याच्या पुढं निघून गेला. आता म्हणलं मग याच्या पुढं काय आहे? तो म्हणे आता काहीच नाही, पुढच्या बॅचला बघू. मग पुढच्या बॅचला मी तुमच्या आलो. पण त्याचे आभार मानले पाहिजे ना. हा, मग त्याच्या सक्सेस झाले असे तर नाही, सक्सेस व्हायला झालोच नाही ना. हे 2 बॅचला वापरले. मी जेव्हा आणायला गेलो मी त्याला डायरेक्ट म्हणलो एक काम करतो, औषध नेतो, पैसे देणार नाही म्हणे आम्हाला. मिल्क चार्जरचे ना. नाही, आधीचं जे तुम्हाला जे उदाहरण सांगितलं ना, त्याचं नाव नाही घ्यायचं आपल्याला त्या प्रोडक्टचं, कारण आपलं काय बघा तसं काय नाही, असं काही पण असू शकतं मार्केटमध्ये. मी जेव्हा वापरला माझा फेल गेला, याचा फेल गेला, त्याच्यानंतर ते मोठा भाऊ गेला, तो म्हणला मी वापरतो. तो म्हणे तू बिंदास वापर, म्हणे वापरतो पण मी तुला पैसे नाही देणार म्हणे, तो पण रिझल्ट येत नाही. तो पण म्हणला ठीक आहे घेऊन जाय, कारण आम्ही दोघं अटकेलो होतो.
ते दिलं पण भाऊ रिझल्ट आला तुला नाही आला. पैसे तर द्यावाच लागेल साहेब. काय राहतं म्हणूनच मी मित्र आहे. तुम्हाला काय म्हटलं, तो काय म्हणला तर मी तुमचा कंपनीत खूप खर्च कामाला येतो. तो काय म्हणला मी कंपनीत कामाला आहे. मी तर नाही. आता मी समजा दाटे साहेबांना उद्या म्हणलो साहेब मी 4 बॅग नाही मला रिझल्ट नाही आला मी तुम्हाला पैसे देणार. त्यांची इथं म्हणली नाही ती. बरोबर आहे, बरोबर आहे. तो मोठा प्रॉब्लेम आहे ना. बरोबर, त्याच्यामुळे त्याला पण आम्हाला कोणाला दोष देऊन बघा, मित्र पण चांगल्या भावनेने देतो. हे थोडक्यात मार्केटमध्ये आज केमिकलमध्ये अनेक जुगाड आहे, अनेक प्रोडक्ट आहे. कोंबडी धंद्यामध्ये आणि गाय धंद्यामध्ये किती प्रोडक्ट आहे आता? हजारो प्रोडक्ट असतील. फक्त आमच्या भाऊचा एकच प्रश्न आहे, 15 दिवस त्यांनी वापरलंय हां, आणि त्याच्यातले मला 10 वेळेस प्रश्न विचारला आहे. हे आपल्याला दर बॅचला कंटिन्यू भेटेल ना. पण आपल्याकडे आता ह्या मिनिटाला यांचा प्रश्न आहे बरं का. नाही, एकदम महत्वाचा प्रश्न आहे तो, महत्वाचा यांनी आहे. म्हणजे- आणि असंच मिळालं का? झालं काय माहिती का, झालं काय बॅग शिल्लक नव्हती एक दिवस. बॅग आणली तेव्हा हे मला काय म्हणे एवढी बॅग एकच बॅग होती. शिल्लक नव्हती तिथं, वापरायचं बरं का? वापरून जर परत बॅग नाही भेटली त्याचा फायदा करायचं काय? नाही, आता करायचं result- काय? आता आता झालं काय माहिती का, घाटात दिवस मावळला नाही, काय नाही, करायचं? आता झालं काय रिझल्ट आला बरोबर. वापरायचं तर 100% मेंटॅलिटी झाली आणि आता इथून पुढचं प्रोडक्ट आपण 100% तेच वापरणार. इथून मागचा तोच अनुभव आहे का, जर चांगले प्रोडक्ट सापडले ना त्याचं शॉर्टेज येतं. शॉर्टेज येतं आणि ते जर समजा सगळ्यांना माहित झालं तर सगळे वापरणार. आता काय शेवटी प्रत्येकाला जगणं आणि वापरावा. मी तर म्हणतो ते नाही वापरणार. नाही ज्यांनी रिचार्जर सगळे नाही वापरणार, नाही वापरणार. पोल्ट्री कमी झाली वाले आपली. पण अशी भरपूर आहे. मला सांगा एक मिनिट, पोल्ट्रीमध्ये नाही जर वापरणार. success कशाला झालं ना, सांगतो? कशाला लावतो सांगतो? इथंच पण लावा. पोल्ट्री मधले सगळे बरं वापरा. ठीक आहे, ठीक आहे, वापरणार. किती द्यावं लागलं? सांगतो पोल्ट्री धंद्यात सांगतो, ऐका ऐका, 100% वापरणार. थांबा. सगळे वापरणार पण सगळे टिकणार नाही. बोला पुढे. हा टिकणार नाही हा भाग बघा. पुढचा भाग पण नाही 100% टिकणार, वापरणार. नाही टिकणार. तुम्हाला सांगतो मी, मी PhD झाली माझी आता. तुम्हाला सांगतो कारण काय बघा. एक लक्षात घ्या, दूध आणि दारूचा विषय घ्या. दूध आरोग्यदायी आहे का दारू? दूध तर चांगलं मिळते सगळीकडं, तरी पण लोक दारूच खाबर पिते. गुटखा चांगला आहे का खारीक खोबरं? खाली खोबरं तरी पण बदाम, काजू बदाम, पिस्ता कोण नाही खात, कोणी खात नाही. पण गुटखा एक नंबर. म्हणजे मला सांगायचं काय, ही वृत्ती आहे माणसाची वृत्ती अधोगतीकडे जाणारी. उत्तेजनासाठी स्वस्तात उत्तेजना मिळाली पाहिजे, किक बसली पाहिजे, ही पिढी तयार झालेली आहे पुढे. त्याच्यामुळे याला कधी याच्यामध्ये तेच लोक टिकणार ज्या लोकांचं प्रारब्ध काय आहे, मजबूत आहे, ज्यांना खरोखर चांगली दिशा, चांगले विचार, चांगली संगत, संस्कृती, संस्कार आहे, तेच लोक याच्यामध्ये टिकणार आहे. बाकी लोकांजवळ ना मिल्कचार्जर टिकणार ना एसटी वैदिक टिकणार. आलं लक्षामध्ये? तर मी तुम्हाला हे पण सांगेल की वैदिकचं वेगळं मार्केट तयार होऊ शकतं. नाही त्यांचा एक असा विषय नाही, का आम्ही बरं करू माहिती ना. का? मी प्रायव्हेट मध्ये जायला तयार आहे ना. याचं जे म्हणजे मांस आहे, हां. हे मांस टॉक्सिक नाही. पहिली गोष्ट अँटीबायोटिक नाही. दुसरी गोष्ट याचा मांसाची टेस्ट आहे ना, म्हणजे विषू- जे चव हा आहे ती विषू- नेमकी 100% वेगळी राहणार. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही तर व्हेजिटेरियन, तुम्ही नाही, एवढं 100% कारण करणार. मला याच्यामधला अभ्यास सगळा ना, कारण शेवटी तेच फक्त ती चरबी बनलेली. इकडे आपण दूध खातो फॅटमध्ये, तेच तिकडे चरबी बनली आहे ना. गाय दूध देते आणि ती काय बनवती, फक्त फॅट बनवते, फॅट चरबी बनवती. प्रश्न एकच आहे, हे फॅट आहे आणि तिकडं काय आहे? मग आता हे आमचा- फॅट तुपाच्या रूपात येतं, आमचा ते issue- फॅट चरबीच्या आमचा रूपात. इश्यूच एवढा आहे आता 3 जणांचा. कामाला आता एवढी बॅच काढली नाही, अजून एक बॅच कंपनी बरोबर काढायची आणि याच्यानंतरच्या सगळ्या बॅच आम्ही प्रायव्हेट करणार आता. तुम्ही द्या ट्रायलला, बोर्ड लावून ट्रायलला विकणार द्या आम्ही. ट्रायलला. म्हणजे आमचं आहे ना, आमच्या 100% वैदिकच्या बोर्ड लावूनच विकणार आणि ते प्रायव्हेट राहणार. त्याच्यामुळे आम्हाला नाही, कोणाचं याने बंधन फायदा नाही. काय होईल माहिती का? आमचं बंधन नाही ना कोणाचं. बघा, आपण काय नॉन व्हेजिटेरियन लोकांना काय व्हेजिटेरियन करू शकत नाही, परंतु या निमित्ताने त्यांची तमसवृत्ती काय होईल, मी गॅरंटीने सांगतो. हेच माझी भावना आहे का, 100% त्यांची तमसवृत्ती, त्यांची हिंसकवृत्ती. पक्षी आम्ही स्वतः घेणार, फिडर स्वतः घेणार आणि स्वतः सगळं आम्ही स्वतःच करू. व्हेरी गुड. चला, एक नवीन क्रांती होईल तुमच्या निमित्ताने. हो 100%. आणि ज्या दिवशी मी स्वतः पक्ष टाकवणार त्या दिवशी मी तुम्हाला आगत करून परत बोलून घेणार. म्हणजे सांगणार तुम्ही कुठे असेल, पण मला एक दिवसाची एक विजिट तरी लागत. ह्या तुमच्या गोठ्यामधून तुम्ही सांगताय की एसीची सुरुवात तुम्ही केली होती किती वर्षापूर्वी? मी 11 2015 11 वर्षापूर्वी. आणि तुमच्याच गोठ्यामधून वैदिकची सुरुवात होते. आता इतर जणांनी, खूप जणांनी वापरले, परंतु पण ते सातत्य proper आणि नाही कमर्शियल केलं, proper प्रॉपर नाही केलं त्यांनी. प्रॉपर नाही केलं. सोड केलं नाही जमणार. नाही, त्यांनी काय केलं, थोडं ते बी वापरलं, थोडं हे बी, असे लई जण आहे आमच्याकडे धंद्यामध्ये- केमिकल सोडतीच नाही. जर सोड केले का मग कसं काय रे? बरोबर आहे ना? नाही नाही तसं नाही होत सर. केमिकल न सोडण्याचं कारण सांगतो तुम्हाला. आता माझे पण तशीच गोष्ट आहे बरं का. म्हणजे मी इथं जे केलं ना, मी तुम्हाला सांगतो, माझा सुपरवायझरची मेंटॅलिटी काय आहे, त्याचा मॅनेजर त्याला विचारणार आहे, त्याच्यावर त्याला कोणतरी विचारणार आहे. आता हे पक्ष कंपनीचे साहेब आणि याला तिकून मला मेडिसिन दिलेलं आहे ऑलरेडी. मी ज्यावेळेस गेलो ना पहिल्या बॅचला, तेव्हा मला मेडिसिन द्यायला 20-25 हजाराचं. आता ते अख्खं मेडिसिन मी इथं आणून ठेवलेलं आहे बाजूला, म्हणजे दिलं नाही, साईडला ठेवलं नाही का. म्हणजे मी समोर त्यांना वापरलं सांगितलं नाही, पण त्यांना सांगितलं दिलं. मी समोर सांगितलं दिलं. बर,
आता ते तर काय कोणी चेक करून नाही बघत, बरोबर ते माझ्या हातात द्यायचं नाही द्यायचं. बरोबर. पण मी समोर सांगितलं दिलंय, हां पण मी नाही दिलंय, म्हणजे आपल्याला रिस्क घेतली होती. त्याचे पेमेंट कट होणार तुमचं. हा, त्याची कॉस्ट कमी होणार. आत्ताच्या बॅचला होईल ना, पुढच्या बॅचला कशी होऊन देईन, कारण तुम्ही काय करणार? मग घेणारच नाही ना पुढच्या बॅच. मग ते म्हटले मग तुम्ही मेडिसिन नाही आता माझा प्रश्न आहे ना, तर तुमचे पक्ष नका, मी दुसरे घेईन, नाही तर मी माझ्या स्वतःच टाकीन. आता मला ओव्हर कॉन्फिडन्स, गॅरंटी आली, बरोबर आहे. ओव्हर कॉन्फिडन्स आला ना मला आता. आणि ही गोष्ट काय झाली, मी क्या बात जे मेडिकल मी बाजूला ठेवलं त्याच्यामध्ये आता मला काय झालं, मला ही वैयक्तिक मला माहिती का माझी बॅच कशी चालली, लोक काय सांगू त्याच्यापेक्षा मला माहिती ना आता काय चाललंय. त्याचं विल्लोळी म्हणून गाव आहे त्याचं, वेल्लोडी. तिथं. हां, तो एक्साईज इन्स्पेक्टर आहे आणि मी तो मित्र आहे, आम्ही चांगले. बर. आम्ही हैदराबादला फिरायला गेलो होतो बालाजीला, नाही का. हां. त्यावेळेस आम्ही पाहिलं होते पंखे बिंखे काय फिरत आहे बॉस. तर आम्ही तिथं त्या फार्मवरती असं कंपाऊंड होतं. हां तिथं गेल्यानंतर त्यांचा मालक म्हणला, नाही साहेब म्हणलं आम्हाला बघायचं आहे अंदर बघा, entry नाही. तो मध्ये एंट्री नसते. म्हणलं ठीक आहे, नसन बा. तर म्हणलं दाखवतं, त्याला एक फ्लॅग काच लावलेली असते दरवाजाला. हां. त्यांनी तिथपर्यंत नेलं आणि त्या काचातून दाखवलं, फोटो पण नाही काढून दिला. बर. मग आम्ही काय केलं, परत गाडीत बसलो. गाडीत बसल्यानंतर आमच्या ते डोक्यात आलं दोघांच्या बी. आम्ही दोघं पण असंच पुढून मंदिरावानी गेलो असं तिथं एक लॉज घेतला. कारण नसतं नाही आम्हाला, तिथं मुक्कामी राहायचं नव्हतं, पण तिथं म्हणलं पाहायचंच आज आहे. तिथं लॉज घेतला, तिथं मुक्कामी थांबलो. रात्री मालक निघून गेला 10 वाजता, आम्ही 11 वाजता शेड आलो परत. हां. त्या लेबर म्हणे नाही नाही अलाउडच नाही. मग त्याला 5,000 रुपये दिले. तेव्हा त्याने आम्हाला पूर्ण चक्कर मारून दिला. आणि घरी आल्यावरती ना मी फक्त हे गुगलवर सर्च करून 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 कुछ करून पाने के लिए कुछ खोना पडता बहुत कुछ खोना पडता है. त्याच्यावर माझ्या फॉर्म, मी तुम्हाला सांगितलं ना, माझा फॉर्म मी ओपन होता, कोणलाही बघून द्या. हे भाऊ कंटिन्यू राहायचं माझ्या फॉर्मवरती, कोणी येऊन दे, मी भाऊ म्हणतो नाही, अडवायचं नाही, सगळं पाहून दे, नुकसान झाली चालन, पण समोरच्या माणसाला मी तकलीफ काढलेली ती. क्या बात. मी रात्रभर तिथं थांबलो, ते बघितलं, हां. ते हे केलं. मग त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी काय केल्या. अच्छा अच्छा. त्याच्यावर मग हजारो फॉर्म झाले. कोणी म्हणत असं मी लय मोठा, पण मला माहिती आम्ही काय तकलीफ काढली. स्टॅबिलायझर बनवायला साहेब, या व्होल्टेजचं एक्झिबिशन होतं, मी 5 स्टॅबिलायझर असे बनवले. म्हणजे तुम्ही म्हणले माझं चांगलं आहे बनव, 25,000 दिले. दुसरं दिलं त्याला 25 दिले, त्याला 35 दिले. 5व्यांदा स्टॅबिलायझर सक्सेस झालं माहिती, 5व्यांदा स्टॅबिलायझर सक्सेस झालं. एक नट बोल्ट जावे त्याच्या मला- वंशा तेव्हा कळेल. कंट्रोलर भेटत नव्हता. कंट्रोलर कोणी देईना. तो कंट्रोलर मी नेटवरती बघितला, मित्राच्या याच्यावरती. तो एक्सपोर्ट करा, इस्रायलवरून यायचा. इस्रायलला मग एक्सपोर्ट इम्पोर्टचं त्याचं लायसन होतं. त्याच्यावरती मी कंट्रोल मागितला. त्या कंपनीने मला सांगितलं आम्ही 1 देत नाही. म्हणलं मग कितीचं काउंट देणार, ते म्हणे 5चा देतो. मला लागत होतं 1च, मी मागवले 5. 1.5 वर्षामध्ये ते 4 विकून टाकले, माझा 1 ठेवला. मग आता काय करणार त्याला, त्यावर पैसे सांभाळले, पण तो आला पाहिजे, म्हणजे चालूच करायचं कोणत्या हालत मध्ये. किती जिद्द. एवढी ते म्हणजे त्याच्या मागं लागलं होतं नाही का. म्हणजे पैसेच नाही, त्याची मानसिकता पण किती त्याला खंबीर पैसे ठेवावं म्हणून लागते. नाही केलं, संकल्प, त्या गोष्टी फक्त एक जिद्द. वेगळं होतं आणि काहीतरी त्याच्यामध्ये रिझल्ट पण तसे होते, सगळ्यांचे होतं. आणि एवढं करून फार्म चालू झाला. याला पक्षी कोण टाकीन, कोणतीच कंपनी टाकणार नाही म्हणे, कारण त्याच्यात उद्या मेले किंवा काय झालं, ही रिक्स कोण घेणार. म्हणजे सेफ्टी असून एवढी. हां, तरी त्याला कोणी हे टाकायला तयार नाही. मग CP म्हणून एक कंपनी होती, त्यांनी पहिल्यांदा डेअरिंग केली. त्यांनी आम्हाला टाकले. ते टाकले पण उचलायलाच कोण नाही. ट्रेडर म्हणायचे हा एसीतला पक्षी बाहेर काढले, उन्हामध्ये मरून जाईन, लागणारच नाही. रात्रीच आता गाडी 100च्या स्पीडने चालली, फॅनची एफिशियन्सी तुमची 600 समजा, म्हणजे 50-60च्या स्पीडने हवा लागती तुम्हाला आता हा याच्यामध्ये. आणि गाडी तुमची 100च्या स्पीडनं झाली त्याला डबल नाही हवा, तो मरण कसा. पण हे लोक समजूनच घेईन. आणि आत्ता हेच ट्रेडर आमचे घेतात, त्यामध्ये आम्हाला एसी सोडून मालच उचलायला नाही, दुसरा माल जगतच नाही. म्हणजे पण एवढ्या गोष्टीला मला 11 वर्ष घालावं लागले. क्या है, क्या बात है, क्या बात. खतरनाक. म्हणजे पण तुम्ही सगळ्यांना मार्ग दाखवून दिला, मार्ग दाखवून दिला. कंपन्यांना एवढं सगळं एक प्रेरणा दिली, बरोबर आहे ना. एक नवीन व्यवसाय उभा करून दिला. मोठा मुलगा आहे ना रोहन, हां. त्याला BCA करत होता. मी त्याला म्हणजे करतोय, अजून रनिंग चालू हां, हां. आहे. त्याला म्हणलं बाहेरून दे. आता कोंबडी आणि गाया 100% त्याला म्हणलं तुला नोकरी नाही करायची, कारण मला माहिती तुला 4 लाखाचं पॅकेज कोणी देणार नाही महिन्याला. आणि त्याच्यापेक्षा मोठं पॅकेज मी त्याला तुला इकडे म्हणतो उभा बाप. करून हां. शेतकरी बाप असा पाहिजे. हा माझा शेतकरी बाप. आता याच्या पुढं पॅकेज हा एवढंच सांभाळायचं. 2 फार्म सांभाळायचे आणि 20 गाया सांभाळायच्या. 20 मी त्याला आता एवढ्या तुम्हाला मे पर्यंत करून देणार. गायांचं तेज बघा ना मागून. 20 तुम्हाला मे पर्यंत सगळ्या करून देणार. तुमचा अनुभव आता किती 11 वर्ष? वर्षापासून तर आतापर्यंत फक्त पहिल्यांदा अशी 35 दिवसात मग 185च मर झाली. किती तुमच्याकडे बॅच गेल्या असेल आतापर्यंत? 1000 बॅच. आता वर्षाला 8 बॅच 7 बॅच 8 बॅच 7 बॅच, कधी 9 काढल्या. CPच्या काळात आम्ही 9 सरासरी किती काढल्या. झाल्या आतापर्यंत? त्याचे काउंट करावं लागणार. आता 80-85 100च्या बॅच झाल्या ना. 100 बॅच ज्या गेल्या तुमच्या आजपर्यंत, 100 मारले असेल. 100 मारली. ही किती वर्ष झाली आहे? ही कमी आहे. ही 22 मध्ये बांधली आपण. आणि ती 15 मध्ये. तो म्हणजे first हिला 4 वर्ष झाले, तिला 11 वर्ष झाली. 11 वर्ष झाले. तुम्हाला एवढ्या वर्षाचा अनुभव, एवढ्या वर्षात तुम्हाला आलेला अनुभव काय?
का मला याच्यामध्ये म्हणजे माझ्या 35व्या दिवशी 185 मर आजपर्यंत कधीच नाही वाटली अशी म्हणजे आणि ती बी विदाऊट विदाऊट केमिकल, Without विदाऊट अँटीबायोटिक, विदाऊट इंजेक्शन नाही, इंजेक्ट नाही, त्याच्यानंतर तुम्हाला कोणती पावडर नाही, कुठलंच नाही, काहीच नाही फक्त milk अतिरिक्त charger. पोषण काहीच नाही, काहीच नाही. फक्त feed जेवढं तेवढं. सप्लिमेंट पण नाही, सप्लिमेंट पण नाही. सप्लिमेंट पण नाही, सप्लिमेंटचा पण इश्यू नाही. काय Feed होतं सप्लिमेंट हा फीड आणि मिल्क चार्जर बाकी काही बस एवढंच. एवढी मोठी डिरिंग करण्याची हिंमत तुम्हाला कुठून आली? गायांमुळे आली? नाही, गायामध्ये वापरलं. गायामधून मी विचारलं सरांना, हर्षद सरांना मी विचारलं, म्हणलं सर याच्यात काय आहे का नवीन? केमिकलचे जे काही मिनरल्स असेल, औषधं असतील किंवा हे सगळं जे आहे हे जेव्हा दूर केलं तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या गायीमध्ये जे आरोग्य आहे ते आलं. तर खूप धन्यवाद तुमच्यामुळे दूध व्यावसायिकांना आणि पोल्ट्री व्यावसायिकांना हे फार मोठं मार्गदर्शन आणि एक नवीन आशेचा किरण मिळणार आहे. जर मिल्क चार्जर भेटलं नसतं तर हा प्रश्न तुम्हाला तिघांसाठी. मिल्क चार्जेस जर मला भेटलं नसतं तर मी गायामधून थांबत होतो 100%. गायीमधून आज थांबत होतो. मुलासाठी तुम्ही स्वप्न उभं करताय ते नाही नसतं केलं. मी गायामधून 100% थांबत होतो आणि माझं तोच चाललं होतं. ज्या गाभण राहतील त्या विकायच्या, ज्या नाही तशा पण देऊन टाकायच्या, पण थांबून घ्यायचं नाही का. आणि मुलाला ह्या व्यवसायामध्ये एवढं कॉन्फिडन्सली उतरायची तयारी तुम्ही ठरवली, तोच व्यवसाय तुम्ही बंद करण्याची विचारत होते. बंद करण्याचं विचारत होतो. आणि मला हे माहीत होतं का नाही बुवा याच्यात आत्ता माझी जोपर्यंत मी बंद करणार ना त्यावेळेस फक्त कोंबडीचं कसं होतं, आता एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता का ती मोडायची किंवा परत त्याला मटेरियल द्यायचं तर ते सेकंडनीच द्यावं लागतं. म्हणजे तुमचं समजा ₹1,00,000 घेतं, तुम्हाला ते 50च्या भावाने द्यावं लागणार. सेम गाईंचं पण तसंच मग होतं. तसंच झालं होतं. पण मग ती मोठी इन्व्हेस्टमेंट होती, ₹65,00,000 मी इथं घातले होते. 2.5 महिन्यापूर्वी तुम्ही ते पोल्ट्री पण मोडायचेच विचारत होते आणि हा व्यवसाय सुद्धा तुमचा मोडायच्याच विचार होता. डळमळीत झालेला होता. कारण तुम्ही 10 लाखाचे डायरेक्ट 12 लाखाचे डायरेक्ट 1 लाख कमवले होते. म्हणजे हे तर ह्या सगळ्या गोष्टींमधून मग जर नसतं तर तुम्ही हा व्यवसाय बंद केला असता. बंद केला मग काय केलं 100%. मग माझ्या व्यवसायावर फोकस केला असता मग परत. तिकडे जे गरीब शेतकरी त्यांना काय सांगाल, ज्यांची म्हणजे गरीब शेती आहे, गरीब व्यवसाय आहे? नाही, आता याच्यात कसं आहे माहिती आहे का, गरीब शेतकरी त्याची मेंटॅलिटी चेंज करणं त्यांनी पहिलं ते तरच गरीब येतो, नाही तर मग शेतकरी कोणीच गरीब नाही. आजच्या डेटला मार्केटमध्ये कोणताच शेतकरी गरीब नाही. कोणीच बरोबर कॉम्पिटिशन केली पाहिजे, केली तरच तुम्हाला काहीतरी प्रत्येकाने. भेटणार आहे. दुसऱ्याबरोबर गरीब नाही. शेतकरी हा गरीबच नाही. तुम्ही नोकरीवाला म्हणा, मी त्याला सांगा तुम्हाला गरीब येते, कारण त्याला 16,000 भेटणार आहे, 18,000 भेटणार आहे. मला माहिती माझ्या मुलं काम करते 18,000, शेवटच्या दिवशी पैसे नाही राहत. 30 तारखेला साहेब 2,000 ॲडव्हान्स द्या, 3,000 ॲडव्हान्स द्या, हाच प्रॉब्लेम राहतो. शेतकरी कधीच गरीब नाही. कोणताच शेतकरी गरीब नाही. बरेच जण हे ट्रोल करतील. अशा शेतकरी आहे. काल एक व्हिडिओ बघितला, मला डॉक्टरने टाकला होता. त्या बाईला 2 गुंठे जमीन होती, ती 400 लिटर दूध घालती. मग ती गरीब कशाने मला सांगा. ती पहिले रोजाने कामाला जाते, उगत्यात माहिती ना तुम्हाला, ते बायांच्या टोळीमध्ये. हो, बरोबर. ती म्हणे मी उगत्यात कामाला जात होते. मीच व्हिडिओ बघितला तिचा. बर ती म्हणे मी उगत्यात कामाला जात होते, असं तसं 2 गुंठे जमीन आहे. तिने आता काय 2 गुंठे हा त्याच्यातच गोठा आहे आणि त्याच्यातच घर आहे. 400 लिटर दूध चालू तिचं. चारा मग पण विकत आहे. चारा विकत आहे, सगळं विकत आहे. तिचा नवरा हमाली करायचा, तो पण घरी. आज 400 लिटरची किंमत कमी नाही साहेब. म्हणजे आजच्या डेटला निम्म्याला निम्मा प्रॉफिट 100% ठेवत असेल ती. आज ती एकदम वेल एज्युकेटेड. तिचं पण मुलाखत झालेली, फक्त आपल्या याच्यात नाही झाली, पण बाहेरच्या याच्यात झालेली तिची मुलाखत. तिची पण एकदम मस्त झालेली. आणि ती बाईनी जर एवढं भारी सेटअप उभा केला, सेटअप उभा केला, मेहनत दिवस केला तो, आणि 2 गुंठ्यात केलाय, तर तिच्यापेक्षा गरीब तुम्ही म्हणतो कोणीच नाही. मग याच्यामध्ये गुंठाच नाही म्हणतात. गुंठाच नाही ना. 2 गुंठ्यानंतर तुम्हाला बाहेर शेण टाकायला जागा नाही सर. शेण टाकायला पण जागा नाही. चला, तुम्ही विषय संपवला सगळा. मग तुम्ही म्हणता गरीब शेतकऱ्याला सांगा. गरीब शेतकरी कोण मला सांगा. शेतकरी गरीब कशावर? शेतकरी कष्टानं म्हणजे जो मेहनत योग्य दिशेने करत नाही, हे मेहनत योग्य दिशा करत नाही, मेंटेनन्स सातत्य नाही, ठेवत तुम्ही जे नाही. बोलले संगत चांगली नाही, ह्या सगळ्या गोष्टी विचार चांगले हा लग्न यांच्या घरचे आणि मी मांग गाडी बसून जाणार, माझं काम बुडून जाणं, शेतीचं काम आहे उद्या करता येईल, नाही चालत ना. बरोबर आहे. तुम्ही कंपनीला पहिलं प्रेम तुमचं शेती पाहिजे. तुम्ही कंपनीला दांडी का मारत नाही का तुमचे 500 रुपये रोज कमी होणार? बरोबर आहे की नाही? तुम्ही गेले नाही, तुम्हाला 500 रुपये भेटणार नाही. बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही शेतीमध्ये ती दांडी का मारता? तुम्हाला हे माहिती आहे 2 महिन्यानंतर जे भेटणार तो काउंट होईल. खूप सुंदर मार्गदर्शन तुमचं. आणि मी तर म्हणतो तुम्ही ना थोडं शेतकऱ्यांचं प्रबोधन करायला पण सुरुवात करा. सर्वात मोठं इन्स्पिरेशन आहे ना जे आम्हाला आमचे बाबा. आदर्श, हो खूप मोठा आदर्श आहे आम्हाला. यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सगळेच वाई बघायचे फक्त. अरे आपल्या पोरांना विचारा, ते म्हणतो माझं कोण आमका खाणे तमका खाणे, आमका बच्चन तमका आहे का हो? आणि हे बघा तुम्हाला एक सांगू का, आता एक वाक्य सांगतो इमोशनल. 8 दिवसापूर्वी ना त्यांच्या दोघांचं काहीतरी वाद झाले. माई लेकांची. हा इथंच उभं होतं, बस. काहीतरी वाद झाले, मी मागून आलो. आता ती काय म्हणली, पोलीस भरतीला तिने फॉर्म भरला होता. ही म्हणे पप्पाच्या जेव्हा तू हे काय करू नको, पप्पानी जर समजा हे केलं तुझं काय, तो म्हणे माझा पप्पा शरद पवार आहे, तोपर्यंत मला भेव नाही.
म्हणजे ही रिअल फॅक्ट आहे बरं का दोघांमध्ये. तो म्हणला मा पप्पा शरद पवार जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत शरद पवार जेवण आहे तोपर्यंत राष्ट्रवादी चालतं. तवर भेऊ नाही म्हणला मला. ते बाकीचं तू नको टेन्शन घेऊन मला. म्हणजे असं दोघांची टाकाटाकी चालली. मी मध्ये आलो म्हणलं कामं करा भांडत नाही. नाही आईवडील जेव्हा आदर्श वाटायला लागतात मुलांना तेव्हा त्यांचा जन्म सार्थक झाला असतो. हे महत्व त्यासाठी टाळ्या वाजवतात. खूप जबरदस्त. काय प्रश्न विचारला तुम्ही? का हे वेळेवर मिळेल का आणि याची क्वालिटी मेंटेन राहील का? नाही हे पुढं भविष्यात पण आम्हाला कंटिन्यू भेटलं पाहिजे. बरोबर. पहिली गोष्ट महत्त्वाची, कुठलंही प्रोडक्ट जेव्हा बनतं त्या प्रोडक्टचं रॉ मटेरियल राहतं. त्याचं जर शॉर्टेज आलं तर ते प्रोडक्ट थांबतो. कमी पडतं. बरोबर आहे. किंवा ते जर इम्पोर्टेड असेल, बाहेरून बोलवायचं असेल, ते दुसऱ्याच्या ताब्यात असेल. समजा मी कोणाला तरी बनवायला देतो आहे आणि ते मला जर बनवून देत असेल तर मग ते त्याच्या हातात आहे. त्याच्यामुळं कधी शॉर्टेज येतं. हे प्रोडक्ट आपलं स्वतःचं आहे. नंबर 1. रॉ मटेरियल आपलं स्वतःचं आहे. बरोबर आहे. फॉर्म्युला आपला स्वतःचा आहे. बरोबर आहे. आणि जर याचं रॉ मटेरियल जडीबुटी आहे आणि जर कमी पडलं ते, तर आपण वर्षभर अगोदरच याचं प्लांटेशन करू शकतो जडीबुटीचं सुद्धा. कारण तशी तंत्रज्ञान आपलंच आहे. आता वैदिक तंत्रज्ञान आहे आपल्याकडे. आपल्याला काही केमिकलवर पिकवायचं नाही. आपणच आपलं जंगल लावू शकतो. बरोबर आहे. आणि आपल्या जंगलामध्ये आपण आपल्या जडीबुटी निर्माण करू शकतो. जर आपल्याला आपल्या जडीबुटी जर कमी पडायला लागल्या, जर देश वापरायला लागला तर आपण शेतकऱ्यांना जडीबुटी लावायला देऊ. लक्षामध्ये म्हणजे हे कधीही कमी पडू रॉ मटेरियल कमी पडणार नाही. आता ह्या मिनिटाला आपल्याकडे कमीत कमी पुढचे 2 वर्ष पुरेल एवढं रॉ मटेरियल अवेलेबल आहे. बरोबर आहे. आणि आपण ते फ्रेश बनवतो आणि फ्रेश देतो. त्याच्यामुळे जर वाटलं आपल्याला मागणी जास्त वाढली तर आपण मशिनरी वाढवू. आणि हे सगळ्या प्रोसिजरला 10-15 दिवस लागतात मशिनरी वाढवणे वगैरे सगळं. त्याच्यामुळे आम्ही ते सगळं शेड्यूल करून ठेवलेलं आहे. राहिला प्रश्न क्वालिटीचा, आम्ही मुळात त्याच्यावर आईचा फोटो छापलेला आहे. मुळात मस्त मिल्क चार्जरचा विषय नाही आहे. विषय पूर्ण SCT वैदिकचा आहे. बरोबर आहे ना. जर डिस्ट्रीब्युटरने साधं दुसऱ्या कंपनीचं औषध रेकमेंड केलं तर आम्ही त्याला कंपनीतून बाहेर उचकून देतो. बाहेर भले तो 5 लाखाचा नाही 50 लाखाचा बिझनेस करू द्या, आम्हाला धंद्याशी घेणं नाही. कारण मी पैसे कमवण्यासाठी तर मुळेच आलेलो नाही. मला कौतुक कशाचं आहे? तुमच्यासारख्या शेतकऱ्यांचं जे प्रेम आहे. जेव्हा शेतकऱ्यांना मी भेटतो त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात, आनंदाचे अश्रू येतात. त्यांना आत्मविश्वास वाढतो, त्यांच्या शेतीमधला आत्मविश्वास वाढतो, त्यांची स्वप्न मजबूत होतात. तो जो आनंद आहे तो आनंद मला नाही वाटत पैशामध्ये असेल. आणि सर्वात मोठं आरोग्य म्हणजे एक आरोग्याचा जो आशीर्वाद मिळतो सगळ्यांचा, तो आशीर्वाद जो आहे तो परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहे. परमेश्वर जर आशीर्वाद देईल ना त्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद आहे. तुम्हाला दुसरं कोणीतरी काय करतं आहे, समाधान तुमच्यासाठी, आणि तुम्ही काहीतरी आम्हाला चांगलं दिलं आहे समाधान व्यक्त करते. त्याच्यामुळे ही संपत्ती मला कळली आहे धन कशात आहे. तर त्या धनाच्या मागे पळण्याचा काही संबंधच नाही आहे. त्याच्यामुळे पैसे किती आले आणि किती गेले त्यावरून आमचं प्रोडक्टची क्वालिटी कधीच ठरणार नाही. आणि तसं जर असतं तर आम्ही TV वर इकडे तिकडे जाहिराती देऊन मार्केटिंग करून समजा अजूनही देऊ शकतो आपण, द्यायला काही प्रॉब्लेम नाही. पण पैशाच्या क्वालिटीबद्दल आणि क्वांटिटीबद्दल राम मुख्य करा आहे तोपर्यंत तरी कधीच तुम्हाला शंका घ्यायची कारण नाही. तुमचा माणूस इथं बसलेला आहे. 35 दिवसाचा लॉट आहे. DC फॉर्मचा एक फायदा असतो, तिथे तुम्हाला एकदम गाडीत बसल्यासारखं हवं. अजून थोडी पुढे गेलं जास्त लागत. इथं थोडं हे राहतं. आता याच्यातून आहे ना पूर्ण हवा एक्झॉस्ट होते मध्ये. मी ते फॅन फक्त हवा बाहेर जाते. दरवाजा बंद करून घ्या. AC नाही आहे. हे कूलर सिस्टम अच्छा. मोठा कूलर आहे. मोठा कूलर आहे. इथून कूलिंग पॅड लावली लक्षात. हे करतो ते फॅन पाणी सोडता हे करतो ते फॅन पाणी सोडता वरून खाली. तो पाणी टायमर त्याला. आता मी तुम्हाला बाहेर गेलो दाखव. 100% ऑटो आहे हा. याला काहीच नाही. पाणी पण ऑटोमॅटिक गरमी वाढली याच्या सेन्सर लावलेले मध्ये सगळे. आणि याचा एक इश्यू असा आहे, याला एकदम गार हवा राहते आणि एकसारखं टेम्परेचर आहे तुमच्या गाडीसारखं. त्याच्यामुळे हा पक्षी एवढा हल्दी ना सर. फक्त थोडं बरं सर, थोडं बस तुम्हाला दाखवत. नाही तसं नाही. मी तुम्हाला तेव्हा ती कोंबडी पा कशी झोपली मी तुम्हाला जे काल म्हणत होतं तेव्हा ती उठली. आता दाखवत तुम्हाला अजून काय करणार. ते दोरीच्या मागून बघा, ही दोरीच्या बाजूला आहे. हां, अशा सगळ्याच बसेल राहते अशा निवांत नाही का. असं जसं आपण मिल्क चालू केलंय ना, मिल्क चार्जर चालू केल्यापासून आहे ना पाय बाजूला टाकून देते. हां अशा कोंबड्या बसती नाही कधी. अशी म्हणजे ना तुम्हाला दाखवायचं कारण असं आहे तर ती एकदम अशी निवांत बसते, अशी एकदम निवांत झोपणार ते पाय पुढे ती एकदम असं रिलॅक्स नाही का माणूस बॉस. काही टेन्शन म्हणजे असं आपण एका साईडला टेक काही ट्रेसच नाही बा थोडक्यात असं. म्हणजे ती लंगडी नाही किंवा काय असा विषय नाही तिचा. की बाई ही कशी बसली पाय बघा. तेव्हा डोळे लावून घेतले तेव्हा डोळे लावून घेतले तेव्हा ती कशी डोळे लावून घेतले तेव्हा झोपली बघ कशी. जे पाय तो चाललाय बघा म्हणते कुंभी चालली तेव्हा ती आता उठली. पाय दिला तिने पाय दिला म्हणून ती तिकडची पाय तरी टाकून बस.
असं एकदम असं रिलॅक्स म्हणजे एकदम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोल्ट्री व्यवसायामध्ये सगळ्यात दुसरा एक दुष्परिणाम असतो, याचे लिटर आहे ना, हां हे लिटर एकदम ओललं असतं म्हणजे एकदम मुलं असतो हे. हा याच्यात आहे ना, याच्यात काय होतं माहिती का, पातळ संडास जास्त होण्याचं प्रमाण राहतं या दिवसात, थंडी याच्यात सगळ्यात जास्त पातळ. आणि आता ह्या याच्यामध्ये बघा इथं कुठं काही नाही. दुसरी गोष्ट अशी का जर कोंबडीने विष्ठा टाकली हां तर तिची 100% लेंडीची वर राहिली. ही जी लेंडी हलून आहे ना, दाखवा. हां ती जी लेंडी येते ना, लेंडी म्हणजे तिला कोंबडीची एक संडास अशी असते की ती अशी म्हणजे गोल येऊन तिच्यावर सफेद solid. टिपका आला पाहिजे. सॉलिड इथे सॉलिड. हां सफेद टिपका आला पाहिजे तिच्यावर, नाही का. अच्छा अच्छा. आणि तो आपल्याकडं जसं आपण चालू केलाय मिल्क चार्जर, तसा आपल्याकडं कंटिन्यू पोटाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला कोंबड्यांचा, पचनक्रियेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. सॉल्व्ह झाला. त्याच्यामुळं ॲसायटिस आहे. इन्फेक्शन नाही. ॲसायटिस म्हणजे पोटात पाणी होणे, बरोबर. तो पोटात पाणी होण्याचं प्रमाण डायरेक्ट झिरो झालं. अच्छा. ॲसायटिस नाही म्हणून दुसरा काही आजारच नाही. जसं तुम्ही म्हणलं ना अपचन होणे हे ते, आता या फीडमधून जे काही थोडेफार घटक, कधी वल्ली मका आली तिला ॲसिडिटी झाली किंवा काय झालं त्याला पर्याय नव्हता. पण तसं हे वल्ली येऊन द्या, वाळ्याला येऊन द्या, हे सगळ्याला दळून गाडी द्या बाहेर. त्याचं बिलोडी म्हणून गाव आहे त्याचं, वेल्लोडी. तिथं हां तो एक्साईज इन्स्पेक्टर आहे. आणि मी तो मित्र आहे, आम्ही चांगले. बर. आम्ही हैदराबादला फिरायला गेलो होतो बालाजीला, नाही का. हां. त्यावेळेस आम्ही हे पाहिलं होते पंखे बिंखे काय फिरत आहे बॉस. तर आम्ही तिथं त्या फार्मवरती असं कंपाऊंड होतं. हां तिथं गेल्यानंतर त्यांचा मालक म्हणला, नाही साहेब म्हणलं आम्हाला बघायचं अंदर बघा entry नाही. तो मध्ये एंट्री नसते. म्हणलं ठीक आहे नसन बा. तर म्हणलं दाखवतं त्याला एक फ्लॅग काच लावलेली असते दरवाजाला. हां. त्यांनी तिथपर्यंत नेलं आणि त्या काचातून दाखवलं, फोटो पण नाही काढून दिला. बर. मग आम्ही काय केलं, परत गाडीत बसलो. गाडीत बसल्यानंतर आमच्या ते डोक्यात आलं दोघांच्या बी. आम्ही दोघं पण असंच पुढून मंदिरावानी गेलो असं तिथं एक लॉज घेतला. कारण नसतं नाही आम्हाला तिथं मुक्कामी राहायचं, पण तिथं म्हणलं पाहायचंच आज आहे. तिथं लॉज घेतला, तिथं मुक्कामी थांबलो. रात्री मालक निघून गेला 10 वाजता, आम्ही 11 वाजता शेड आलो परत. हां. त्या लेबर म्हणे नाही नाही अलाउडच नाही. मग त्याला 5,000 रुपये दिले. तेव्हा त्याने आम्हाला पूर्ण चक्कर मारून दिला. आणि घरी आल्यावरती ना मी फक्त हे गुगलवर सर्च करून 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 कुछ करून पाने के लिए कुछ खोना पडतो. बहुत कुछ खोना पडता. कोंबडीचा आहे ना सर्दीचा आवाज असा राहतो, हां. माणसासारखी सर्दी श्वास घेतात. असा आवाज. शिट्टी वाजत तिची अशी एकदम शांत झाली ना सगळे. ही पिल्लांसारखा आवाज होते. अशी सगळ्या कोंबड्यात आवाज बंद होतो. त्याच्यातला खर्र आवाज आला समजून घे सर, आला कुठं तुम्हाला खर्र आवाज नाही. हे आवाज तुम्ही काढला तर एक मिनिट सगळे शांत. हां सगळ्या कोंबड्या शांत होणार. त्याच्यात जर आवाज आला याच्यात तर जरा सर्दी खर्र आवाज संपली. आला ना तर मग तुम्ही सर हे कसं म्हणजे हे कसं म्हणजे कशामुळे झालेलं असं की असंच आवाज आले सवय लागली ना. अंदाज शिट्टी होता वाजवण्याचं आवाज. कारण काय, समजा तुम्ही बोलताय, तुम्ही काय नाही थांबा सगळे, तर मग आम्ही सगळे थांबणार, तुम्ही एकटे बोलणार. मग आता मी जसं मध्ये आलो आणि त्यांचं काहीतरी कुरकुर कुरकुर चालूच राहत तुम्ही आवाज त्यांच्या देता शिट्टी मारली का ते सगळे शांत होत्या, काहीतरी सांगते बुवा. हा. आणि तेवढ्यामध्ये म्हणजे याच्याच नाक श्वास कोंडा तो फरक करतो. हा. मग समजून घ्यायचं सर्दी आली बुवा. त्या टेक्निक नाही. तुम्ही तिघं करा, तिघं पण करा म्हणजे असं शांत होऊन जातं आवाज लगेच कोंबड्यांचा. क्या बात आहे. म्हणजे एवढा हेल्दी फार्म मी तर नाही पाहिला हो कधी. मी तर मध्येच घुसत नाही. मी पहिल्यांदा आलो या फार्मवर. 35 दिवसामध्ये आपली 2 किलो साईज आहे. आणि एकदम बघा ना किती रिलॅक्स आहे. तर ते तो घाबरून पडायला असतो. हा एवढ्या टायमात एकदम किती रिलॅक्स आहे. मागं बघा पाहिजे. काहीच नाही, हे बघ. हां तोच बघा ना, बाकी. हे बा अटॅक नाही करत. एकदम शांत आहे. पोटभर खाऊन बसलाय ना. म्हणजे एकदम आपण त्याला काय म्हणतो तृप्त. आणि 100% वैदिकचं आहे. कोणत्याही प्रकारचे अँटीबायोटिक नाही. फक्त ते विकायचा अधिकार आम्हाला नाही. आता नाही यावेळेस, पुढच्या वेळेस आहे ज्यावेळेस ना? आम्ही 100% टाकू त्यावेळेस 100% देणार लोकांना. नाही तुम्ही आणि हे ना आत्ताच माझं तर मत असं आहे, आताच तुम्ही 4-2 ट्रायल करा प्रायव्हेटमध्ये देऊ. नाही प्रायव्हेटमध्ये 4-2 द्यायला सर, याचा कसं आहे कंपनीचा रेशो असतो ना आपल्याला, याच्यात नाही देते. एकही नाही 1-2 द्या ना. हे ना काउंट करत्या आणि काउंट घेत्या. पूर्ण देतानी काउंट घेत्या. डेट झाली मग. डेट झाली मग त्यांचा माणूस येतो लेवल. हे करून घेता ना. त्यांचा माणूस येतो दररोजचं PM करून मध्ये. घेता. डेथ झाली का? आपल्याकडे हे डबल पार्टिशन दिसतं नाही, ब्लॅक पार्टिशन ती डबल आहे. तिथे 30-35 कोंबड्या नाही तर अशा 300 राहायच्या. 300 कोंबड्या लंगड्या वगैरे राहायच्या नाही का, लंगड्या पांगड्या लोळ्या, कोण वाकडे नाही, काही- कोणाचं काय बा. कोणाचं काय. 10 म्हणजे आपण त्याला काय म्हणतो 5-10% हा जो इश्यू असतो तो जेनेटिकली जेनेटिक आहे, त्याला काय विषय नाही. जेनेटिकली आता माणसामध्ये पण होतो. जन्मताच प्रॉब्लेम. माणसामध्ये 25,000 कोंबड्यांमध्ये 25,000 माणसांमध्ये 2-4 पोरं लोळे पांगळे जन्माला येतातच ना. तुम्ही काय विशेष एवढं? परंतु एवढे याच्यामध्ये म्हणजे 30 कोंबड्या आपल्या. त्याच्यामध्ये इन्क्रीज नाही ना काहीच.
राईस नाही ना राईस ते बी त्यांनी आळस केला असेल पहिल्या दिवशी खायचा प्यायचा पहिल्या दुसऱ्या 10-12 दिवसात त्याच्यामुळे त्यांच्या होतं दिवस आला नाही तर हे आज बाकीच्या तुम्हाला तुम्ही पाहा ना, एक समजा- सारखा लेवल एक बारीक मोठी दिसत नाही तुम्हाला तुम्ही- नरमादी जरी असेल तरी एक लेवलला आहे. वर्षभरात ॲज अन ॲव्हरेज कितीच बॅच जाते हा आता जसा उघडा दिसतो ना तो. मार्च महिन्यामध्ये हा तर अख्खा हा उघडा उघडा राहतो. दिसत नाही हा डायरेक्ट असं पूर्ण पंख पक्का पंख पक्का असतो. सफे सफे हा पक्षी जसा उघडा आहे ना weight आता gain चांगला असतो. अच्छा त्यावेळेस म्हणजे weight gain राहतं. याला weight gain हा राहतं. याची बॉडी दिसली पाहिजे याची स्किन दिसली पाहिजे याला केस नाही दिसले पाहिजे ही अच्छा skin आहे ना, पक्षी पंख नाही असले पाहिजे हा त्याचं वेट गेन जास्त जोरात होतं अच्छा असं आहे होय मी म्हणलं उलट याचं स्किन नाही याच्यात दिसली उलट आहे पाहिजे नाही नाही याची जेवढा पक्षी ओपन दिसन बिगर स्किन म्हणजे बिगर पक्काचा तेवढं त्याचं वेट गेन जास्त होतं फास्ट अच्छा बर बर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती की व्हेरिएशन नाही भेटलं व्हेरिएशन म्हणजे काय एक सारखं दिसतंय ना सारखं सगळं. माल लहान मोठा माल नाही ना बिलकुल लहान मोठा माल नाही पहिलं काय व्हायचं हा 1500 एक तरी व्हेरिएशन राहायचं एवढ्यात 1500 11,000 12,000 म्हणजे सेम वेट तुमचं ॲज अन ॲव्हरेज वेट भरणार हा बऱ्यापैकी भेटतं अरे वा पहिल्या दिवशी आपण ज्यावेळेस दिलं ना पहिले 5 दिवस तर आम्हाला काही अंदाजच आला नाही हा, हा. बरोबर पहिले छोटा पक्षी होता असतं ना पहिले 5 दिवस अंदाज नाही आला 5व्या दिवसानंतर मी यांना फोन केला म्हणलं अरे पक्षी असा लांबकोळा झाला लांबकोळा नाही का असा असा पुढे असं ते नाही तर असं जागीत गंडी ते व्हायची. लहान आहे, पोरं कशी गाडी घेऊन हा. येतात टॅक्सी गाडी सारखा असं लांबकोळ झाला नाही का अरे म्हणलं याला बोललं म्हणलं पक्षी तर लांबकोळ झाला काय करायला पाहिजे तो म्हणे मॉटलिट नाही ना चाल दे मग परत आमचा विषय तिथंच आला नाही का मॉटलिटी नाही ना मग चालून द्या बर. परत चाला तो नंतर शेवटच्या 11व्या दिवसानंतर तो लगत तिथंच रुंदावायला सुरुवात झाली. गोंधळायला सुरू झाला मग तिथून पुढे जे रुंदावला ना हा. तो मग तो एकसारखा रुंदावला पण त्याच्यात छोटाच झाला हे पक्ष्यांचे एकाचे बी करंगोळीच्या वर पाय नाही झाले नाही एवढे दाखवा आता एवढे ना, झाले एक दाखवा पाय ना, एक दाखवा ना. हे काय पाय पा ना म्हणजे आता त्याच्यात नाही याचे दुसरं दाखवायचं काही पाय सगळे सारखे पहिले पाय असे झाडे राहायचे असे एवढे ते जा- ते- ते म्हणजे चाललं वजन बघ. आहे त्याचं ते तेवढं चाललं. आज 2 किलो वजन घेऊन चालू राहिला पहिला चालत नव्हता तो त्याला बळच उठून जेवायला घालावं लागायचं चल भाऊ चाल भाऊ ते तिकडे चाललं बघा हा? हे बाय हा चाललाय का हे बाय ते समोर आलं बघा चालत चालत ते काही जण चालत चालत नाही, नाही लक्षात 100% ज्याला भूक लागली तो जाणारच तो जाऊन खाणार होता ठेवा. एका ते खायला गेले ते तिकडे जमा झाली खायला गेले बरं पाणी पिणार खाणार त्याच्या पद्धतीने हा, म्हणजे थोडक्यात ओके चला पहिला असं उठवायला लागायचं बळच चाल बाबा खाय म्हणजे तुम्हाला पाणी एक पे. माणूस माग हुसकायला आहे सारखा कंटिन्यू 1 तासाला चक्कर लागत होता हा आता तोच झोपून घेतो कुठे 10 जातो? वाजता तो आमचा तर झोपून घेतो तो उठतच नाही सकाळपर्यंत 7 वाजेपर्यंत लेबर मला का बरं त्याला माहिती आता खाते वजन बरोबर आले मग काय जेवढं जीव काढायचं वजन कमी असले की मग तिथून पुढे सुरुवात होती ना मग शेट हा, बोलायला अरे उसक भाऊ आपली चिडचिड होती ना खाऊन द्या हे वेळेवर आत नाही पोहोचत मग हे जरा उसक मागून लवकर वजन वाढ. हा पोल्ट्रीचा मेन मेंदू आहे हा हा बर बर हा जो आहे ना हा पोल्ट्रीचा मेन मेंदू आहे बर 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 त्याच्यामध्ये 24चं टेम्परेचर आहे फार्म मध्ये आता बरोबर आणि याला आजचं ऍक्च्युअल टेम्परेचर दिलेलं आहे आपण 22.7 म्हणजे त्या दिवसांनी लिहायला पाहिजे पण फ्रॅक्टिव्हेशन मध्ये आपण 4 डिग्रीचा डिफरन्स ठेवला म्हणजे आपण 26चं दिलं होतं याचं काम असं आहे की या 4 डिग्रीच्या डिफरन्स मध्येच खेळायचं 26च्या वर गेला तर ते पाणी पडायला सुरुवात होती ते तुम्हाला बाहेर मध्ये नाही दाखवलं पाणी पडतं तुम्ही ऑटोमॅटिक पाणी पडायला सुरुवात होती याच्या पुढे गेला तर हे फॅन ऑटोमॅटिक चालवायला सुरुवात होती आता हे फॅन सगळे ऑटोमॅटिक चालू आहे बघा ऑटोमॅटिक टाकलेलं आहे हे ऑटो हे मॅन्युअल आता हे ऑटो बाजू हे सगळे ऑटोमॅटिक टाकलेलं आहे हे त्याच्या रेशोनुसार चालणार जसं जशी थंडी वाढन किंवा जसं तुमचं ऊन कमी होईल तसं एक एक फॅन बंद होत चालणार एक एक कमी होणार म्हणजे जसं फॅन जे समोरचे हा ते ऑटोमॅटिक एक बंद होणार जेवढं लागन टेम्परेचर जर खाली गेलं तर मग हे पण खाली जातं नाही हे पण खाली जाते ऑटोमॅटिक रेशो कमी होते म्हणजे टेम्परेचर जर वाढलं तर तुमचं तर पाणी कमी पडायला करता सुरुवात येतं होतं कमी करता येतं हा. पण जर कमी झालं तर वाढवता नाही येत. नाही येतं ना मग त्याच्यासाठी हे हिटर आहे मोठे अरे वा. हे त्याच्यासाठी परत आता जोडत नाही आम्ही त्याला पण मग अशी 2 हिटर आहे ते गॅसवर चालतं